रियालिटी शो ऑलरेडी प्लॅन्ड असतो. चालतं की. हॅलो नमस्कार. आदित्य टॉक्स म्हणजे मला असं वाटलं की तूच बोलशील, मी फक्त ऐकायचं आहे. की मला रायटिंग मध्येच काम करायची इच्छा आहे, फक्त स्पायसी पदार्थच द्यायचं. रियालिटी शो मध्ये कोणाचं करिअर होतं का? तर नाही होत. फक्त ऑडिशन करत फिरतात ना, त्यांचं करिअर होत नाही. खूप शोज करून करिअर होत नाही, तर त्याच्याने करिअर होत नाही. आतापर्यंत काही लोक आपला पॉडकास्ट सोडून गेले सुद्धा असते. या पॉडकास्ट आम्ही कट्स करून स्टार्टिंगला टाकत असतो. लोकांच्या घरात नळ नाहीये, पण ते टीव्ही फुल्ली स्क्रिप्टेड असतं का? आम्ही दोघे ब्लॅक अँड व्हाईट कॉमेडी करतो. 56 पानं लिहिली तर मी ते लोक जे बोलतायत ना, ते आधी मला सुचलेलं असतं. काय कुत्र ओळखत नसतं आम्हाला. सेलिब्रिटी लोक आम्हाला ओळखतात. 100 लोक ज्या माणसाला ओळखतात त्या माणसाला माझा नंबर आहे. चला नमस्कार. आदित्य टॉक्स युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर अथर्व सुद्धा शो, जसं तुम्ही नाव ऐकलंच असेल, त्या माग ते शो चालण्याच्या माग काय काय केलं जातं ते, किंवा स्क्रिप्ट कशी लिहिली जाते. तर परत एखादी मालिका बनवायची म्हणा किंवा एखादा शो चालवायचा म्हणा, तर त्याच्या माग काही स्क्रिप्ट लिहिले जाते. तर ते स्क्रिप्ट कशी लिहिली जाते, त्याच्या मागची भूमिका कशी असते, तर त्या संदर्भात आपण थोडा चर्चा करणार आहोत. तर स्वागत करूया अक्षय सरांचं. नमस्कार. हॅलो. आदित्य टॉक्स म्हणजे मला असं वाटलं की तूच बोलशील, मी फक्त ऐकायचं आहे. आदित्य टॉक्सच नाव ना. हो. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकाल? माझं नाव अक्षय जोशी. अक्षय जोशी नाव आहे माझं. ऍक्च्युली रायटिंगसाठी फक्त मी अक्षय स्मिता श्रीनिवास वापरतो. आणि त्याच्यावरचं कारण असं आहे की फेसबुकला एकदा मी सहज सर्च केलं तर 147 अक्षय जोशी आहेत. म्हणजे इतकं कॉमन नाव आहे जोशी आणि अक्षय, तर त्याच्यामुळे म्हणलं आपण रायटिंगसाठी जरासं वेगळं नाव घेऊयात. कारण एकदा असं माझ्या मित्रांनी एक मला गाणं पाठवलं की हे तू लिहिलंयस का, आणि ते गाणं बघूनच मला कळलं की हे मी नाही लिहिलेलं. तर मी म्हटलं की नाही, तसं नाहीये. म्हणून मग त्याच्यानंतर मी रायटिंगसाठी म्हणून नाव वेगळं वापरतो, आणि बाकी स्टेज शो साठी आणि अभिनयासाठी मी अक्षय जोशी हेच नाव वापरतो. तर असं सगळं आहे. म्हणजे सुरुवात नाव बदलण्याची स्वतःपासूनच केली मी. लोक नाव ठेवायच्या आधी म्हणलं आपण थोडंसं नाव ठेवून वेगळं काहीतरी लिहूयात असं. तर बेसिकली मी एक नाटक लिहिलं होतं, दिल तो बच्चा जी नावाचं. थिएटर मी आधी करत होतो, तेव्हा चिन्मय कुलकर्णी म्हणून माझा एक मित्र होता. त्यांनी माझं नाटक बघितलं आणि मग मला असं विचारलं की तू रायटिंग मध्ये काम करायची तुला इच्छा आहे का? तर मला असं की मला रायटिंग मध्येच काम करायची इच्छा आहे, मी ऍक्टिंग मजा म्हणून करतो. मग तो म्हणला ठीक आहे, मग तू ये मुंबईला. मग त्यांनी काही शोज मध्ये मला असिस्टंट म्हणून काम दिलं पहिल्यांदा, आणि ही इज व्हेरी काइंड पर्सन. त्यांनी स्वतःहून माझं नाव वगैरे लावलं सगळीकडे. सो सगळ्यांना पहिल्या शो पासून माहिती होती की हा एक असा रायटर आहे जो शो लिहितो. आणि मग त्याच्यानंतर मग मी इंडस्ट्रीत म्हणजे मराठीच्या याच्यामध्ये काम करायला लागलो, आणि मग वेगवेगळ्या मालिका म्हणजे ज्या रियालिटी शोज आपण ज्याला म्हणतो ते मी लिहायला सुरुवात केली. वाव. तर अजून कोणकोणते रियालिटी शो तुम्ही लिहिलेत म्हणजे फेमस? रियालिटी शोज म्हणजे मी डान्स महाराष्ट्र डान्स लिहिलाय, त्याच्यानंतर सुपर डान्सर महाराष्ट्र लिहिलाय. तुम्हाला हे माहिती असेल तर स्टार प्रवाहाला जो मी होणार सुपरस्टार शो चालतो, त्याचे पहिले सीझन मी लिहिले. म्हणजे पहिला सिंगिंग शो झाला त्यांचा, जल्लोष डान्सचा अंकुश चौधरीचा तो झाला. त्याच्यानंतर लहान मुलांचा गाण्याचा शो होता, छोटे उस्ताद नावाचा, बेळगावकर सर आपले जज होते, तर तो शो मी लिहिला. आणि मग त्याच्यानंतर आता सध्या सुन सासू सुन नावाचा एक स्टार प्रवाहाला शो झाला, आणि आता 16 सख्यांचा म्हणून जो आता सन मराठीला चालू आहे तो शो मी लिहितो. ग्रेट. तर तुम्ही जसं म्हणले शो लिहिता, म्हणजे काय करता नेमकं? शो लिहिणं म्हणजे काय असतं ऍक्च्युली? काही नाही. आज शोला येताना तुझी तयारी केलेली आहेस ना, तीच की आता काय की कॅमेरा ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा काय दिसतं तुला? तुझा अँकर येतो. जसं तू तुझं काहीतरी लिहितोस, तेव्हा मी आदित्य आहे, माझं असं आहे. मग तू कलाकारांची ओळख करून देतोस, आणि मग कलाकारांशी काय बोलायचं जेणेकरून तुझा एक चांगला पॉडकास्ट तयार होईल, ह्याचं तू जे एक तयार करतो ते लोक आम्ही आधी तयार करून ठेवतो. इतकंच आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये समजा कंटेस्टंट समजा गाणार आहे, तर कंटेस्टंटची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, किंवा त्याच्याबद्दलच एक काहीतरी लोकांच्या मनात काहीतरी इमेज निर्माण व्हायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की आता इतके रियालिटी शो चालू आहेत की तुला कुठलाही कंटेस्टंट नावाने माहिती नसतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे माझ्या बाबतीत पण होतं की आपला चेहरा असा असतो ना की जो ह्याला कुठेतरी पाहिलंय, पण तो कोण हे माहित नसतं. आणि इतका डेटा तयार होतो की त्याचं काहीच नसतं. मग आम्ही काही कलाकारांना स्पेसिफिकेशन्स देतो. म्हणजे आमच्या इथे कंटेस्टंट येतात की मग हा टोपीतला गायक आहे, किंवा हा विदर्भातला मुलगा आहे, किंवा हा कोकणातला मुलगा आहे, अशी काहीतरी त्याची ओळख तयार केली जाते. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना रियालिटी, तर रियालिटी म्हणजे आता कसं असतं, आता उदाहरणार्थ आता तू इथं आज आपण इथं बसलो आणि आपण ठरवलं की आपण येऊन चर्चा करायची वगैरे, तर काय प्रश्न विचारायचे, हे काही प्रश्न माझ्यासाठी पण सरप्राईजेस आहेत ना. तसंच त्या मुलासाठी त्या गोष्टी सरप्राईजेस असतात. मग त्याचे आई वडील समजा येणार असतील, मित्रमंडळी येणार असतील, तर ते त्याला माहिती नसतं.
तर घरात जसं तुम्ही सरप्राईज प्लॅन करता एखाद्या व्यक्तीसाठी तसंच ते आहे. रियालिटी म्हणजे त्या माणसासाठी ती रियालिटीच असते. आणि आधी असं व्हायचं की लोकांना असं वाटायचं की नाही मग ठरवलेलेच लोक जिंकून येतात वगैरे, असं आता राहिलेलं नाहीये. याच्यावरचं कारण असं की इतके रियालिटी शोज आहेत की एक माणूस इथं नाही जिंकला तर दुसऱ्या रियालिटी शो मध्ये जातो आणि दुसऱ्या रियालिटी शो मध्ये त्याची बॅकग्राऊंड पण बदललेली असते. जो माणूस आमच्या इथे असतात त्याचे वडील रिक्षावाले असतात, तर दुसऱ्याकडे गेले की त्याचे बाबा गवंडी असतात. सो लोकांना जी गरिबी खपवली जाते ते कॉमनच आहे, त्याच्यात काही हे नाही. पण अशा पद्धतीने रियालिटी शोज डिझाईन केले जातात की तुम्हाला गाण्यासोबत एंटरटेनमेंट सुद्धा मिळाली पाहिजे. असं नुसतीच गाणी ऐकू तर तुम्ही रेडिओ पण वरती ऐकूच शकता ना, मग तुम्ही रियालिटी शो का बघता? तर त्यानुसार मग त्या गोष्टी त्याच्यामध्ये काय काय प्लग केले जातात. जसं तुम्ही म्हणले रियालिटी शो, तर मग ते रियालिटी शो ऑलरेडी प्लॅन असतं का? म्हणजे सगळं रियालिटी मी तुला सांगतो ना, रिझल्ट कधीच प्लॅन नसतो. रिझल्ट प्लॅन नसतो? नाही, कधीच नसतो. प्रॉपर परीक्षकांची क्रिएटिव्हिटीची भांडणं होतात की मग आम्हाला काय वाटतंय, मग ह्याचा आतापर्यंतचा ग्राफ कसा आहे, पण आज तो कसा गायला, हे सगळं होतं. परीक्षकांसोबत चर्चा होते, चॅनलच्या लोकांसोबत चर्चा होते. कसं होतं, एखाद्या माणसाला फेवर केलं जातं का? कधी कधी केलं जातं, आहे कधी, म्हणजे त्याला मी नाकारत नाही, पण म्हणून क्वालिटी कॉम्प्रोमाइज होत नाही. कारण प्रेक्षकांना एवढं आता नक्की माहितीये की जर का क्वालिटी कॉम्प्रोमाइज केली तर इव्हेंच्युअली नंतर तो माणूसच वाईट गाणार आहे, तुला ऍक्ट चांगलं मिळणारच नाहीये. तर मग काय करायचं? आता कसं झालंय, आता डेटा नावाची जी गोष्ट आहे ना ती इतकी तयार झाली आहे. आमच्याकडे डेटा येतो की तुम्ही 1 मिनिटापासून ते 44व्या मिनिटापर्यंत कधी लोक जास्त आपल्याकडे व्ह्युअरशिप होती आणि कधी ती खालावली. सो त्याच्यातनं आम्हाला हे लक्षात द्यायला लागतं की एखादा माणूस जेव्हा गातोय तेव्हा जर त्याला व्ह्युअरशिप चांगली आहे त्याचा अर्थ हा माणूस लोकांना आवडतोय. बरोबर. मग ते काही आवडू शकतं, कदाचित त्याचं गाणं आवडतं किंवा कदाचित ती व्यक्ती आवडत असते. दोन्ही पद्धतीने ते ड्राईव्ह होतं. म्हणजे असं नाहीये की त्याच्यामध्ये की गाण्यासाठी म्हणूनच लोक येतात, असं नाहीये खरं तर. आणि आता कसं झालंय, आता लोकांच्या घरात नळ नाही आहेत पण दिस टीव्ही आहेत. त्याच्यामुळे जे व्ह्युअरशिप आहे ती खूप जास्त व्हास्ट झालेली आहे. ती खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुमचा शो बघतात. म्हणजे लोकांना असं वाटतं ना की अरे मला हा आवडत नाही म्हणजे हा काही फार बरा गायक नाहीये, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूचे 40 लोक म्हणजे समाज नाही होत. समाज हा पूर्ण प्रकारचे लोक असतात. शिवनेरीने ट्रॅव्हल करणारे पण असतात, लालपरीने ट्रॅव्हल करणारे पण असतात, डब्याने ट्रॅव्हल करणारे पण लोक असतात. तर ह्या सगळ्यांना आवडणारं असं काहीतरी बनवायला लागतं की जे महाराष्ट्रभर चालतं. सो त्याचा डेटा असतो, त्याचं अनालिसिस होतं की कुठल्या गायकाच्या वेळेला लोक जास्त वेळ आपल्या चॅनलवरती थांबतात, कुठला गायक सगळ्यात जास्त आवडला जातो. मग त्याच्याबद्दलच्या आणखी गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करून आम्ही सांगतो. जसं आता उदाहरणार्थ समजा उद्या एक 10 ऍक्टरचा हे आला, इंटरव्ह्यू आले, तर तू पहिला कोणाचा बघशील? जो तुला आवडतो तो ना. मग त्याच्याबद्दलची जास्त माहिती तुझ्यापर्यंत पोहोचते. अल्गोरिदम सुद्धा मग तसंच वर्क करायला लागतं. तसंच आहे हे DRP वर जे आहे ना ते अल्गोरिदमच आहे. तुला लक्षात आलं की तुला हा कंटेस्टंट आवडतो की तो काय, मग एपिसोड जर का 44 मिनिटाचा आहे तर त्याचं ड्युरेशन त्याच्यामध्ये वाढतं. अशाच त्या गोष्टी ड्राईव्ह होतात. आणि रियालिटी शो मध्ये जर का असं बघ, रियालिटी शो मध्ये कोणाचं करिअर होतं का? तर नाही होत. प्रामाणिकपणे मी सांगतो. याच्यामध्ये कारण असं आहे की ती क्षणाची हाईप आहे. अच्छा, ती काही तुला ग्रॅज्युअली हे करत नाही. आता आपण जर का असं म्हणलं मग पंचरत्नाचं झालंच की जे झी मराठीला होते, किंवा मग आपला काय नाव त्याचं पहिला अभिजित सावंत, त्यांचं करिअर होतं का? होतं. का होत झालं? कारण त्याला बाकीच्या गोष्टीच नव्हत्या. राईट, करेक्ट आहे. आता जसं तुला सांगतो की आता लहानपणीचा तुझा फेवरेट हे कुठला सांग कॅरेक्टर? लहानपणी आधी देवेने बघायचं लहानपणी. बरोबर आहे, करेक्ट आहे. आता कारण कसं होतं त्यावेळेला कॉम्पिटिशनच नव्हती मार्केटमध्ये. बरोबर आहे. शक्तिमान आपल्याला काय सगळ्यांना आवडतो? आपल्या लहानपणी आपण पहिला सुपर हिरो तोच होता. आता आपल्याकडे खूप व्हरायटी आली आहे. आपल्याकडे मार्वल पण बघितलं जातं, आपल्याकडे DC पण बघितलं जातं, मग आपल्याकडे गोष्टी वाढतात. सो जे पायनियर्स आहेत बरोबर त्यांना तो बेनिफिट मिळतो. जसं आता तुझं सुद्धा तू आता ह्याच्यात आलायस पॉडकास्ट, आणि ह्याच्यामध्ये पॉडकास्ट तू एकटाच बनवतोस का? नाही. पण ह्याच्या नंतर जे लोक येणार आहेत त्यांच्या आधीचं येण्याचं बेनिफिट तुला मिळतो. इतकंच आहे. नंतर खूप पॉडकास्ट होणारच आहेत, खूप मटेरियल तयार होणारच आहे, खूप लोक गप्पा मारणार आहेत, तू किती बघणार? बरोबर, हा प्रॉब्लेम आहेच ना. त्याच्यामुळे तर तसं होतं की रियालिटी शो मध्ये तुला एक क्षणाची हाईप मिळते, मग त्याच्यावरती तुला शोज मिळतात, मग तुला तुझं काम, तुझं गाणं चांगलं करणं हेच असतं मेन. कारण काय होतं बऱ्याच जणांना आम्ही मला सांगायला खरं तर कधी कधी वाईट वाटतं हे, पण आम्ही डान्स रियालिटी शोज करतो ना, तर काय होतं दर 4 महिन्याने एक कुठला तरी डान्स रियालिटी शो येतो. तर एक कंटेस्टंट होता आणि तो कंटेस्टंट काय करायचा, आला ना की दुपारी कहाणी सांगायला सुरुवात करायचा.
तर आम्ही त्याला नंतर सांगायला लागलो की अरे बाबा तुला डान्सही आधी चांगला करावा लागेल, मग ती गाणी ऐकायला आम्ही दोघीचं बसलोय. तू लोकांना असं वाटतं की स्टोरी चांगली आहे म्हणजे त्याला सिलेक्ट केलं जातं, तर तसं नाही. आधी तू मुळात डान्सर पण चांगलाच असावा लागतो. तर जे लोक फक्त ऑडिशन करत फिरतात ना त्यांचं करिअर होत नाही. हा म्हणजे माझ्याकडे एक मुलगा होता आमच्या एका शो मध्ये, तो होता, तो पहिले टॉप 8 पर्यंत आला, बाहेर पडला. नंतर दुसऱ्या शो मध्ये परत आला ऑडिशन देऊन, मग त्याच्यामध्ये आला पण टॉप 7 पर्यंत आला, बाहेर पडला. कधी तो टॉप 4 पर्यंत गेला नाही, कारण डान्स चांगला व्हावा याच्यासाठी मेहनतच नाही घेतली. अच्छा. फक्त खूप रियालिटी शोज करत राहायचे, मग खूप शोज करून करिअर होत नाही. अच्छा. मग काय होतं, तुम्ही कुठलेही 4 रियालिटी शोज काढा, इथली मुलं नंतर तुम्हाला तिकडे दिसतात, तिकडची मुलं आणखी कुठे वेगळीकडे दिसतात, त्यांच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या दिसतात, बदल काहीच होत नाही. तुला काम तुझ्या कलेवरती करावंच लागणार आहे. मग एक रियालिटी शो केल्यानंतर तुला लक्षात आलंय की मी टॉप 8 पर्यंतच पोहोचू शकतोय, तर बाबा बाहेर ये, तुझ्या कलेवरती आधी मेहनत घे, 4 वर्ष आधी जर आणखी वेगळा काहीतरी शिक, मग परत ये. रियालिटी शो चालूच राहणार आहेत, ते काही बंद होणार नाहीयेत, पण स्वतःवरती काम केलं पाहिजे. तर लोकांनी काम नाही केलं स्वतःवरती तर रियालिटी शो मध्ये लोक टिकत नाहीत, ही फॅक्ट आहे. म्हणजे रियालिटी शोज फक्त म्हणजे आपल्याला बूस्ट देऊ शकते, पण ते आपल्या करिअर नाही घडू शकत. करेक्ट. करिअर करण्यासाठी तुला तुझ्या कलेवरतीच मेहनत घ्यायला लागते. ते बघ बेसिक काय ना, कलावर हे स्किल सेट आहे. तुझं स्किल जर का तू डेव्हलप केलं नाहीस ना, तर तू किती वेळा तू सेम गाणी गाणार. एक गाणं मी गायलं, ते त्या शो मध्ये खूप गाजलं आणि नंतर आयुष्यभर तेच गाणं गात राहिलं, तर त्याच्याने करिअर होत नाही. लॉन्जिव्हिटी नसते तेवढी. नसतेच ना ती. मग ते आता रियालिटी शोज करण्यामागचं कारण काय असतं, म्हणजे ऍक्च्युअली आता एखाद्या मालिका वगैरे समजा स्टार प्रवाह हे असतं चॅनल, तर त्याच्यावर दैनंदिन मालिका तर चालूच असतात. बरोबर आहे. ते रियालिटी शोज ते काय इंट्रोड्यूस करतात? तर त्याच्यावरची 2 कारण अशी आहेत की एक तर तुला ग्राउंड कनेक्ट मिळतो. ग्राउंड कनेक्ट म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ तुझी मालिका समजा पुण्यातली, मुंबईतली आहे, नाशिक मधली आहे, सोलापूर मधली आहे, पण वाशिम जिल्ह्यातलं कोणी नाहीये तुझ्याकडे, किंवा हिंगोली मधलं कोणी नाहीये, किंवा गडचिरोली किंवा आणखी असं कोर जो बीड परभणी मधलं कोणी नाहीये, तर तिथला कोणीतरी कंटेस्टंट आमच्या इथं असतो. आणि मग आमच्या भागातला कोणतरी टीव्हीवरती दिसतोय म्हणून लोक टीव्ही बघायला येतात. अच्छा. सो रियालिटी शोज जे असतात ना, ते कुठल्याही चॅनलच्या ग्राउंड लेवलला एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा केली जाते, की आमचं चॅनल तुमच्यापर्यंत येतंय, मग तुमच्या इथं आम्ही ऑडिशन्स घेतो. मग आता जसं आम्ही 16 सख्यांचा नावाचा शो करतोय, तर तो आम्ही पुण्यामध्ये केलाय, हडपसरला केलाय, नाशिकला आता आमचं हे चालू आहे. तर नाशिकचा तो ग्राउंड इव्हेंट ऍक्टिव्हिटी असते, तिथल्या लोकांपर्यंत पोहोचतं की सन मराठी नावाचं चॅनल आहे जे आपलं इथं आलं होतं, मग चला आपण त्यांच्या मालिका बघूयात. अशा पद्धतीने हे टेलिव्हिजन वर्क करतं. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे, म्हणजे असं काही नाही की एका चॅनलची स्ट्रॅटेजी असते दुसऱ्या चॅनलची असते, असं नाहीये. हे सगळ्यांचं आहे. शेवटी एक लक्षात घे, कुठलीही चॅनल किंवा कुठलीही हे कॉर्पोरेट कंपनी आहे, बरोबर, आणि त्यांना त्यांचं मार्केटिंग हे करायचंच असतं. सो मालिका आणि हे जरी कला आणि या गोष्टी असल्या तरी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे आमची मालिका येतेय हे लोकांना कळण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी असतात त्या ह्या असतात. मग त्याच्यामध्ये मग लोक रियालिटी शोज का करतात, कारण मग तिथले कोणतरी कंटेस्टंट येतात, तिथल्या लोक तुमचा पर्यायी चॅनल बघायला लागतात, या गोष्टी त्याच्यामधनं होतात. बरोबर. तर म्हणजे रियालिटी शोज ते फुल्ली स्क्रिप्टेड असतं का, म्हणजे आता एक परफॉर्मन्स करायला आला, बरोबर, मग त्यांचं परफॉर्मन्स ऑलरेडी त्यांना माहित असतं कसं आहे का, ते इनप्रॉम्प्टच असतं सगळं? नाही. आता 2-3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आता ते प्रत्येक ह्याच्यानुसार बदलतं. गायक सिंगिंग शो जर का असेल तर सिंगिंग शोला कसं होतं, जे कंटेस्टंट असतात आमचे ते परफॉर्म करतात. त्यांनी परफॉर्म केल्यानंतर जजेस हे आमचे त्याला पहिल्यांदाच गाणं ऐकतात. आम्ही आधी ते खूपदा ऐकलेलं असतं. अच्छा. मग आम्हाला काय माहिती असतं, स्क्रिप्ट रायटर म्हणजे क्रिएटिव्ह टीम जी काम करते, चॅनलचे लोक जे काम करतात त्या लोकांना माहिती असतं की हा आधी कसं गात होता, हा आत्ता कसं गातोय आणि याच्या पुढे त्याला कितपत ग्रोथ आहे, हे त्या कंटेस्टंट बद्दल आम्हाला माहिती असतं, कारण त्याची तयारी आम्ही बघितलेली असते. मग आम्ही जजेसला काय सांगतो, त्याचा आत्ताचा परफॉर्मन्स कदाचित थोडासा वीक असू शकतो, कदाचित, पण आत्तापर्यंतच्या ह्याच्याने जर का तुम्ही बघितलं तर तो चांगला परफॉर्म करतो. सो बऱ्याचदा काय होतं, तुझं वाईट झालं म्हणून तुला बोललो, तुला वाईट वाटतं, टेक्निकली लोक आता स्वतः इतके ट्रोल करतात की तुला परत टेलिव्हिजनवरती ते नसतं बघायचं. त्याच्यामुळे कुठल्याही कंटेस्ट, कुठल्याही रियालिटी शोचे लोक शक्यतो हा प्रयत्न करतात की आमच्या इथे जे टॅलेंट आलं ते चांगलंच आहे, बरोबर, सो ते प्रेझच केलं जातं. पण अर्थात म्हणून आता समजा कुठल्याही एका हिंदी शो मध्ये समजा जजेस ह्याचं खूप कौतुक करतात, तर त्याला मागं बोलत नाही तसं नाहीये, त्याला ते सांगतात तुझं काय चुकलंय काय नाही चुकलेलं. आमच्याकडे सुद्धा आम्ही समजा आता 3ही जजेस कमेंट देतात, मग 3ही जजेस मधला एक कोणतरी परखडपणे सांगतो त्याला
की बाबा तुझं हे चुकलेलं आहे, पुढच्या तुला हे सुधारायला पाहिजे, हे नाही केलंस तर तू पुढे जाणार नाही स्पर्धेत. सो रिअलिटी चेक आम्ही त्यांना देतच असतो. फक्त ते कसं होतं, ते प्रेक्षकांपर्यंत जात नाही. याच्यावरचं कारण असं आहे की एखाद्याला स्कोल केल्यानंतर उद्या त्याच्या घरचे लोकच म्हणणार ना की कसं केलं बघा, एवढं येत नाही तर गेलाय कशाला तिथे, हे होऊ नये म्हणून तुमच्या त्याच्याबद्दल जे चांगलं बोललं जातं तेवढंच फक्त आम्ही तुम्हाला दाखवतो. अच्छा. पण बोलतात ना, सगळेजण बोलतात. म्हणजे आता काय काय हिंदीमध्ये मोस्टली ते अपमान पण करतात, म्हणजे इंडियन आयडल जसं आपण बरोबर, काय काय तो म्हणजे ते फेसवरच अपमान करतात. तर तसं आता मराठी इंडस्ट्रीमध्ये बंद केलं का, म्हणजे जवळपास तुम्ही जसं म्हणले तेच कारण आहे का? तोंडावर अपमान म्हणजे तू कसं म्हणतो? म्हणजे आता समजा आप मुंबई नहीं जा सकते, आप में उतना टैलेंट नहीं है, आपने इतना बकवास परफॉर्मन्स किया है, ये बच्चे भी गा सकते ऐसे, म्हणजे असं डायरेक्टली त्यांचा अपमान करणं किंवा त्यांना डिग्रेड करणं आपण म्हणू शकतो. आता गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये खरंच एखाद्याचा परफॉर्मन्स खरंच कमी असेल मग त्याला पण कौतुकास्पद असं बाब देतात का? नाही, असं नाही होत. एवढं खोटं कधीच मला बोलता येते, कारण नंतर मला लोक त्यांना बोलतील ना. कधी कधी कसं होतं, एखाद्या चॅनलमध्ये एखादी गोष्ट एक फन एलिमेंट म्हणून ऍड केली जाते. फन एलिमेंट म्हणजे काय की त्या माणसाला खरं काही गाता येत नसतं. तो माणूस जो असतो तो एक ज्युनियर आर्टिस्ट असतो आणि त्याला सांगितलेलंच असतं की तुला जाऊन तिथे गायचं आहे आणि तुला असं असं जजेस बोलतील, हे सगळ्यांना माहिती असतं. मग त्या जो कंटेस्टंट तिथे येऊन गातो त्याला ते माहिती असतं की आपल्याला असं असं बोललं जाऊ शकतं बाबा. तो त्या तयारीनेच येतो, कारण तो ज्युनियर आर्टिस्टच आहे, त्याला गाण्यामध्ये करिअर करायचं नसतंच. असं आहे मार्केटिंग कॅम्पेनिंग. असं म्हणजे काय की आमचे जजेस सरसकट कोणालाही चांगलं म्हणत नाहीत, हे लोकांना कळायला पाहिजे म्हणून. आणि मग ते त्यांना माहिती असतं ते, कारण आम्हीच लोक असतो की जे करायला होतो. तर ती गंमत जी असते ती अशासाठी असते की स्पाइक येतो. स्पाइक म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग घडलं बाबा. सोपं सांगायचं झालं तर समजा एखाद्या घरामधनं रोज छान देवाची गाणी ऐकायला येत आहेत, रोज असं अगरबत्तीचा वगैरे सुगंध येतोय, रोज असे मोदकाचे वगैरे वास येत आहेत, त्या घरात तू सारखं डोकं बघशील का? का ज्या घरात एक भांडं पडलं की गायला यांच्या घरी, हे नॅचरली होतं. सो रस्त्यावरनं जात असताना जेव्हा भांडणं चालू असतात लोक थांबून का बघतात, कारण ती मेंटॅलिटी आहे. तर ते थोडेसे डोळे आपल्याकडे यावेत यासाठी म्हणून ते केलं जातं, त्याचे प्रमुख आपले जातात मुद्दाम. नाही तर तुला काय माहिती, तू अख्खा एपिसोड बघितल्याशिवाय तुला माहितीये का यांच्यात भांडणं झाली, ते कापतानाच असं कापतात, हे बघा इथं भांडणं झाली ते बघायला या, असं आहे ते. जसं आता उदाहरणार्थ आता काय अनेक पॉडकास्ट लोक असं करतात की पॉडकास्ट मध्ये काही काही गोष्टींचा एक चंक करतात आणि त्याचा एक आधी प्रोमो टाकतात. तर प्रोमो मध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात का, एक्सप्लेन करतात का, नाही, काहीतरी एखादं कॉन्ट्रोवर्शियल वाक्य टाकतात. काय टाकतात? कारण लोकांनी अख्खी मुलाखत ऐकावी की ह्याच्यात हे नेमकं कशाबद्दल तो बोललाय. तसं आहे ते बातम्या असतात ना की हा ह्याला हे म्हणाला, अपशब्द तोंडातून बाहेर काढले वगैरे, हे जे असतं मग आपण बघतो काय काय अपशब्द आहे बघू जरा. तर ते लोकांना टीच करण्यासाठीच्या गोष्टी असतात. ते काही कोणी असं खरं खरं मनाला लावून घेत नसतं. आणि जर का खरंच एखाद्याचं करिअर व्हावं म्हणून समजा वाटत असेल तर त्याला ते शोच्या बाहेर जाऊन सांगितलं जातं की हे तुझं सुधार, तू खूप चांगला गायक आहेस. पोटेन्शियल हे सगळ्यांना माहिती असतं, कोणी असं उगाच तोंडावर बोला म्हणून करायला जात नाही. या पॉडकास्ट आपण गट्स करून स्टार्टिंगला टाकत असतो. हा, एक्झॅक्टली आपण त्यासाठीच करतो. कारण का तर हे बघ आता काय झालंय, नेटफ्लिक्स म्हणा, अमेझॉन म्हणा, याच्यामुळे तुला इंटरनॅशनल मार्केट ओपन झाले. बरोबर, युट्यूब वरती दिवसाला लाख व्हिडिओ पडतात, इतकं मटेरियल तयार होतंय. मग लोकांचं कसं असतं की इतकं मटेरियल हे खपवायचं कसं. मग जसं बाजारामध्ये एक माणूस कोणतरी बोंबलत राहतो की रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते में, तर असं कोणतरी ओरडावं लागतं की आमच्याकडे हे चांगलं आहे, हे बघा. ते बघितल्याशिवाय लोक बघायला येत नाही, ही फॅक्ट आहे. म्हणजे टेलिव्हिजनचा आता प्रॉब्लेम पण असं झालं की टेलिव्हिजन चालू असतो घरामध्ये आणि आपण इथं स्क्रोल करत असतो. बरोबर, हे होतच ना. म्हणजे आपल्याला काय झालं, इतकं एंटरटेन व्हायचंय ना आता की आपल्याला सगळ्या पद्धतीने एंटरटेन व्हायचंय. जराच काही एखादी गोष्ट लांबली की आपल्याला बोरच होतं. आतापर्यंत काही लोक आपला पॉडकास्ट सोडून गेले सुद्धा असते, कारण त्यांना असं नाहीच की हा काय म्हणतो ऐकूयात. कारण बघ, मुळात पहिली गोष्ट आपण ही समजून घ्यायला पाहिजे, प्रत्येकाची प्रायोरिटी आहे. आणि जर का मला 30 सेकंदात एंटरटेन व्हायला होतंय तर मी 1-1 तासाची इंटरव्ह्यूज का ऐकू. त्याच्यामुळे लोकांना आता असं झालं ना की फक्त स्पायसी पदार्थच लिहायचे. म्हणजे तू उदाहरणार्थ तू समजा एखाद्या जेवणाला जाऊन आलास आणि तुला समजा विचारलं जेवणाला काय होतं, तर तू पहिल्यांदा डेझर्ट सांगतो ना, किंवा गुलाबजाम होते किंवा का, कारण तो हाय पॉइंट आहे. तू सांगतो पुरी होती, मसाले भात होता, असं नाही सांगत ना आपण, कारण ते कॉमन असतं. तसं आहे ते, त्याच्यावर जे एक्सक्लुझिव्ह आहे ते विकलं जातं.
राईट. तसं याचं पण आता तुम्ही जसं म्हणले कंटेंट क्रिएशन मध्ये पण तसं येतं. इंस्टाग्राम रील्स पण 1 मिनिटाचं आपण म्हणलं पण तरी लोक 1 मिनिटाचं बघत नाही. स्टार्टिंगची 4-5 सेकंड तेवढं हुक क्रिएट करावं लागतं. तेव्हा पुढे जाऊन लोक ते पूर्ण 1 मिनिटाचा पण व्हिडिओ ते म्हणजे बघू शकत नाही. कॅच टाइम आपण म्हणू शकतो. तेव्हा आम्हाला ते हुक क्रिएट करावं लागतं इनिशियली 5 सेकंड. करेक्ट आहे, ते प्रत्येकालाच करायला लागतं. आणि ते आता म्हणजे काय म्हणतो ती गरज पण झाली आहे त्याची. कारण तू जर का ते माध्यम निवडलेस त्या माध्यमातले चॅलेंजेस तुला माहिती असले पाहिजे. ऍक्च्युअली इथं चिन्मय जो मी म्हटलं ज्याला मी असिस्ट करत होतो तर चिन्मयचं आणि माझं इथं असं बोलणं झालं की अरे म्हटलं पूर्वी कसं आहे लोक 16 तास मैफिली ऐकायचे, रात्रभर मैफिली चालायच्या, वन्स मोर देऊन मग सकाळी लोक घरी जायचे वगैरे. आता इथे लोकांना हेच होत ना 5 मिनिटाच्या वरती कोणी गाणं ऐकत नाही. तर चिन्मयचं म्हणणं मला त्या दिवशी काय पटलं तो म्हणला की मग हे माध्यम बदलतंय ना तर त्यानुसार जर का आपण नाही बदललो तर आपण टिकणार नाही. ते आहे. आणि एकदा काय आलं मी तर युट्यूबवरतीच एक गाणं बघत होतो भीमसेन जोशींचं आणि भीमसेन जोशींच्या गाण्याला 14,000 डिसलाईक होते. 14,000 डिसलाईक? कारण त्याला कळायचं ना आपलं डिसलाईक कसं आहे. तर मला असं लक्षात आलं की जर का भीमसेन जोशीला लोक डिसलाईक करू शकतात तर जगात कोणालाही लोक डिसलाईक करू शकतात. तर आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. बरोबर. इतकं ते खरं आहे. ज्याला आवडायचं त्याला ते आवडतं, ज्याला ते आवडतं त्याला नाही आवडत. मग तू काही अमृत पाजला तरी तू त्याच्यात म्हणलं की जरा ना थोडं असतंच ते प्रत्येकाचं. तर आता आपण थोडं म्हणजे तुमच्या वर्क फ्लो बद्दल बोलूया. म्हणजे आता एखादी स्क्रिप्ट लिहिताना तुम्हाला कसं विचार करावा लागतो म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच, राईट फ्रॉम स्क्रॅच. आता मला एक रियालिटी शो करायचे तर मी तुम्हाला अप्रोच केलं असं आहे मला रियालिटी शो करायचे किंवा काही मालिका करायची. मग तुम्ही त्याचं वर्क फ्लो कसं असतं, तुम्ही कसं काम करता त्याच्यावर? एकतर मुळात सगळ्यात पहिल्यांदा बघायला लागतं की माध्यम काय. आता उदाहरणार्थ मी काही ऍड्स लिहिल्यात तर ऍड्स असं असतं की 1 मिनिटात तुला गोष्ट सांगायची. मी रील्स पण लिहितो तर रील्स मध्ये 30 ते 45 सेकंद तुला ती गोष्ट कन्व्हे करायची. तर स्टार्ट मिड एंड हे तिन्ही गोष्टी त्याच्यातल्या असल्या पाहिजे. नाटक लिहायचं असेल तर नाटकाला जास्त पेजेस लिहायला लागतात. 56, 57, कधी कधी 60, 72 पानं पण होतात एखाद्या नाटकाची. रियालिटी शो मध्ये साधारणतः 8 ते 9 पानांचा एक एपिसोड असतो. कारण त्याच्यामध्ये कसं असतं त्याच्यामध्ये कंटेस्टंटचं गाणं असतं, त्याच्याबद्दलच्या कमेंट्स असतात, त्याच्यानंतर स्पॉन्सर इंटिग्रेशन्स असतात. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. ते खूप टेक्निकल काम आहे. रियालिटी शो लिहिणं हे खूप टेक्निकल गोष्टींचं काम आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला फारसा स्कोप नाही खरं सांगायचं तर. म्हणजे कसं की आता उदाहरणार्थ एखादी कविता एखाद्या एपिसोडमध्ये येते तर एखादी कविता आल्यानंतर ती थोड्यात 1-1.5 मिनिटाचा स्पाईक आहे पण लोक तिथे लोकांची गाणी ऐकायला आणि त्याच्याबद्दलचे कमेंट ऐकायला ह्याच्याआधी येतात खरं सांगायचं तर. म्हणजे काय की गाणं ऐकल्यानंतर मला जे वाटलं ते जजेस बोलतायत का. लोकांना हे टॅली करायला आवडतं की बाबा मला जसं वाटलं होतं गाणं. म्हणजे आपल्याकडे डीजे टर्म खूप अशी प्रचलित झाली आहे की मी सुद्धा कसा तानसेन आहे की मग जसं मला वाटलं होतं तसं जजेसनी कमेंट केलं तर ते बरोबर आहे. जरा मी म्हटलं त्याच्यापेक्षा जजेसनी कौतुक केलं आहे कोणाचं पण कौतुक करतात. तर लोकांचं हे खूप झालंय की त्यांना जे वाटतं ते होत नसेल तर ते सगळं ठरलेलं असतं. म्हणजे IPL माझी टीम जिंकलेले ठरलेलं असतं. सो ते तो जरा प्रॉब्लेम आहे. तर ते थोडंसं होतं. त्या टेक्निकल गोष्टींमध्ये मग कसं होतं की एखादा अँकर येतो मग तो शो बद्दल सांगतो की आजची थीम काय आहे, मागच्या थीम मध्ये कोण कुठलं गाणं गाणार आहे. मग ते झाल्यानंतर तो पहिल्यांदा त्याची कमेंट देतो की ऍज अ प्रेक्षक म्हणून त्याला काय वाटलं आणि मग तो जजेसकडे जातो. सो मग कमेंट वगैरे होतात, मग स्कोरिंग होतं, मग स्कोरिंग लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. सो ह्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत. ह्याच्यात असं घडामोडी काही नाही आहेत. मग त्याच्यामध्ये काय असतं कदाचित मग एखाद्याच्या कंडिशन बद्दलची एखादी मुवमेंट असते. आता उदाहरणार्थ आमच्याकडे एक मुलगी होती जी ह्याची होती मध्य प्रदेश मधली मुलगी होती आणि ती ऑडिशन देऊन आमच्या इथं डान्स करायला आली होती. तर काय आलं 3 महिने आमच्यासोबत मुलं असतात कारण प्रत्येक वीकला एक एपिसोड शूट होतो. सो त्यांना एक साधारणतः 4 दिवस रिहर्सलला मिळतात. 1 दिवस टेक्निकल रिहर्सलला मिळते आणि 1 दिवस शूट असतं, 1 दिवस फ्री असतो त्यांना. तर त्याच्यामध्ये काय झालं 3 महिने ती तिच्या वडिलांना भेटलेली नव्हती ऑब्व्हियसली कारण त्यांचा तिथं जॉब होता, ते तिथं जॉब करत होते वगैरे आणि ते तिला एकदा भेटायला येणार होते. तर भेटायला येणार होते तर आम्ही त्यांना काय म्हटलं की तुम्ही सांगू नका मुलीला की तुम्ही तिला भेटायला येता, तुम्ही अचानक या. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्याला काय झालं नेमकं तिचा ऍक्ट पण असाच बसवला होता की जत्रेमध्ये तिचे बाबा हरवतात आणि देव तिला तिच्या बाबांपर्यंत घेऊन जातो. हा तिचा ऍक्ट होता. आता आम्ही काय केलं जेव्हा तो अख्खा ऍक्ट बसवला बाबांपर्यंत जाताना तिथं तो कोरिओग्राफरच उभा असायचा. ऐन टेकला आम्ही काय केलं कोरिओग्राफरच्या ऐवजी तिच्या खऱ्या बाबांना आम्ही तिथं उभं केलं.
सो तिला डान्स करत असताना ही गोष्ट माहितीच नव्हती ना की आपले बाबा खरे खरे आलेत. सो ती जी बाबांना बघितलं ती पटकन जाऊन तिने मिठी मारली. तर आता रियालिटी शो मध्ये ही गोष्ट तिला माहित नाहीये. अच्छा. जसं आता उदाहरणार्थ समजा तुझ्या घरी तुझा वाढदिवस असेल तर तुझ्या आजूबाजूचे लोक काहीतरी प्लॅनिंग करतात ना की आपण 12 वाजता जाऊयात, विश करूयात वगैरे. हे तुला माहितीच नसतं पण त्यांचं ठरलेलंच असतं ना. तसं तुझ्यासाठी ती रियालिटी आहे, तसं त्या मुलीसाठी ती रियालिटी होती. एकदम बाबा अचानक आले अशाच. मग ती खूप मिठी मारून ढसा रडली वगैरे. असतातच आम्ही हे दाखवतो कारण मुलं रडलेली की आम्हाला दाखवायला आवडतच. मग ते यासाठी नाही आवडत की मुलांना रडलेलं दाखवायचं. द थिंग इज की त्यांचं प्रेम पण त्याच्यात आम्ही दाखवतो असं आहे. तर त्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये केल्या. तर ते मग आम्ही तिला विचारलं की तुला कसं वाटलं. मग बाबांना ते आता बाबा तिचे मध्य प्रदेशातले, त्यांच्या इथे आपलं चॅनल दिसत नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की तिने इतके दिवस कसं परफॉर्म केलंय, मग तुम्ही त्याच्याबद्दल बोला. मग काय बोला हे आम्ही सांगतो पण ते लेकीबद्दलच बोलायचं असतं आणि खोटं काही नसतं. अशा पद्धतीने एक आम्ही मुवमेंट त्याच्यामध्ये केली होती. तर ते लिहायला लागतं की तिचे बाबा येतील आणि बाबा काय म्हणतील तिच्याशी, ते कधी कधी आम्ही सांगतो त्यांना बोलायला. ते लिहिताना तुम्ही कसं म्हणजे पॅराग्राफ म्हणूनच लिहिता का डायलॉग्स टाईप मध्ये? डायलॉग्स टाईप मध्ये लिहायला लागतं. म्हणजे ओपनिंग सीन अँकर एंटर करतो आणि अँकर काय काय बोलतो हे लिहितो. मग फर्स्ट ऍक्ट, सेकंड ऍक्ट, मग त्याच्या कमेंट्स हे आम्ही लिहितो. तो वर्कफ्लो लिहायला लागतो की आज काय काय होईल स्टेजवरती. म्हणजे मी जसं सांगतो म्हणजे आता समजा एक सीन करायचंय मला, इथून एक हिरो येणार आणि म्हणजे हिरोईनशी बोलणार. मग सगळ्यात पहिलं हिरो एंटर्स द रूम, परत तू पटकथा सांगतोस ना, ही पटकथा झाली तसं तशीच पटकथा लिहायला लागते. अच्छा. म्हणजे ते सेमच असतं? हो सेमच असतं. हो त्याच्यात वेगळं काही नाही. आणि ते डायलॉग्स लिहिताना तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही लिहिता का तुम्हाला काही सजेशन्स दिलेले असतात ऍक्टरनी म्हणा किंवा डायरेक्टरनी म्हणा किंवा का ते टोटली तुमच्यावर डिपेंड असतं? हे बघ, सजेशन ही गोष्ट अशी आहे ना, प्रत्येकाचं वेगळं असतं. तुला काय आवडतं खायला? मला नॉनव्हेज आवडतं. ठीक आहे, मला व्हेज आवडतं. मग असा एकदा आपण पदार्थ करूयात की जो व्हेज लोकांना पण आवडेल आणि नॉनव्हेज लोकांना पण आवडेल. ते शक्य आहे का? नाही होत. बरोबर आहे. पण तरी सुद्धा हा एक अट्टा सगळ्यांचा मिळून असतोच. कारण नॉनव्हेज खाणारे पण लोक आहेत आणि व्हेज खाणारे पण लोक आहेत. समाजात जितकी डायव्हर्सिटी आहे त्यात सगळ्यांना आवडेल असंच काहीतरी बनवायला लागतं ना. म्हणजे तुमचा रस्सा वेगळा करायचा, त्या रस्सामध्ये आम्ही फक्त फ्लॉवर घालणार आणि तुम्ही फक्त चिकन घालणार, पण रस्सा असा बनवायचा जो सगळ्यांना आवडेल. असं ते थोडंसं गणित असतं त्याचं. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आम्ही जेव्हा लिहायला बसतो तेव्हा लिहिताना आम्हाला हा विचार करायला लागतो की हे जे मी लिहितोय ते घरातल्या सगळ्यांना आवडायला पाहिजे. अच्छा. म्हणजे आजी आजोबांना पण आवडायला पाहिजे. त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत. बरोबर. म्हणजे SNP नावाचा प्रकार असतो. SNP म्हणजे स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस. अच्छा. तर त्याच्या अंडरनं खूप गोष्टी लिखाणातल्या कटच होतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जातीबद्दल काही बोलू शकत नाही, आपण धर्माबद्दल काही बोलू शकत नाही, एखाद्याच्या रंगरूपावरनं काही बोलू शकत नाही. तर अशा खूप गोष्टींच्या रिस्ट्रिक्शन्स येतात. ते नाहीच बोललं पाहिजे खरं सांगायचं. मी त्याचं समर्थन नाहीच करत, कारण ते न करता सुद्धा आम्ही शोज लिहितो. असं काही हे नाहीये. माझ्या आतापर्यंत कुठलीच स्क्रिप्ट SNP मध्ये कधी लागलेली नाहीये. एखाद्याच्या भावना न दुखावता तुम्हाला काहीतरी मांडता आलं पाहिजे. पण आजकाल काय झालंय, ते कशाने दुखवतील ना याची काही गॅरंटी नाहीये. हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे आता तू जोक नाही करू शकत कोणावरती, हा एक थोडासा इश्यू झालाय. तर ते फक्त हायजीन सांभाळायला लागतं लिखाणामध्ये की ते मग तुम्ही फक्त मुद्द्याचं बोला, आजूबाजूचं काही बोलू नका, मग ते वर्क होतं. आणि त्यासोबत डायलॉग्स वगैरे लिहिताना आता तुम्ही समजा एक XYZ समजा एक डायलॉग लिहिला, पण तो ऍक्टरनी परफॉर्म करताना त्याच्यात थोडे व्हेरिएशन्स आणले, मग ते तसं चालतं का? व्हेरिएशन चालतं की. हो. हे बघ काय ना, क्रिएटिव्ह कोणाला काय वाटेल याची काही गॅरंटी नाहीये. आता उदाहरणार्थ तुझ्या आईने पोहे केले, तू समजा बाहेर लोकांना देताना त्याच्यावरती कोथिंबीर घालून दिली, चालतं की. पण पोहेच डिलिव्हर करा एवढंच आमचं म्हणणं असतं. पोहे मधनं काढून त्याच्यात मिसळ घालून दिलं तर बाहेर लोक शिवाय घालतील की पोहे का नाही आले, तर तेवढं नाही चालत. चेंजेस होतातच, नक्कीच होतात. पण ते समजा असे चेंजेस त्यांनी केले जे की तुम्हाला आवडले नाही किंवा काय म्हणते त्याला, ते शो मध्ये ते बसत नाही किंवा तुम्हाला इनअप्रोप्रिएट वाटते पण ऍक्टरला अप्रोप्रिएट वाटते, तशा केसमध्ये काय केलं जातं? होतात ना असे पण खूप चेंजेस होतात. एकदा असं झालंय आमच्याकडे की मी अख्खा एपिसोड लिहिला आणि चॅनलच्या लोकांनी तो ऐकलंच नाही आधी, ऐकलंच नाही आणि अचानक सांगितलं की वेगळेच कलाकार येत आहेत आणि ते लोक आपले शो बघतात असं करून लिहि. मग चिडचिड होते की अरे आता मी इतकी जी दिवस मेहनत घेतली ती सगळी वाया झाली. पण आता कसं होतं, ते काय विचार करतात, तो एक मोठा गायक आला
तर आपल्याकडे आल्यानंतर आपली व्ह्युअरशिप वाढणार आहे. बरोबर. मग हे स्क्रॅप होतच. कारण शेवटी काय ना, सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, जास्तीत जास्त लोकांनी आमचं चॅनल बघावं. बरोबर. त्यासाठीच आहे. याच्यापेक्षा पलीकडे कोणाचंच काही वेगळं इंटेन्शन नसतं. फक्त प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी वाटत असतात. म्हणजे उदाहरणार्थाचं प्रत्येक जण की आता प्रत्येकाचं वेगवेगळ्या आवडीचं हॉटेल असतं, बरोबर आहे. तर प्रत्येकाला असं होतं की इथं सगळ्यांना आलं ना, सगळ्यांना हे हॉटेल आवडेल. तर तसं नाही होत, कधीच नाही होत. मित्रांमध्ये होत नाही. घरी समजा तुझा आणि तुझ्या आई वडिलांचं पटतं का? 100%. मग 4 क्रिएटिव्ह लोक एकत्र आल्यानंतर त्यांचं नाहीच पटत. फक्त मग आपण काय करायचं, तुझं जे क्रिएटिव्ह आहे ते मला क्रिएटिव्ह वाटतंय का? हा वाटतंय. मग आपण एका पेजला येऊन काम करूया. कारण कसं होतं, चॅनलचे लोक असतात, क्रिएटिव्ह टीम असते, क्रिएटिव्ह टीमचा कोणतरी एक हेड असतो, मग त्याच्यानंतर हे ज्यांच्याकडनं एक्झिक्यूट करायचं असतं त्यांचं एक काहीतरी म्हणणं असतं. सो लेखक काय करतो, काय बदलायचंय पुढे जाऊन हे एक बेसिक ड्राफ्ट लिहून आणतो आणि मग त्याच्यानंतर बाकीचे लोक त्याच्यावरती मीठ मसाले घालत असतात. फक्त एक आपण काय विचार करायचा, आपण फ्लॉवर गेलो होतो, तर फ्लॉवरचीच भाजी झालेली आहे का, तेवढं फक्त बघायचं, बाकी काही नाही. आपल्या हातात बाकी फार काही नसतं. तेच भाजीमध्ये समजा मीठ जास्त पडलं किंवा तिखट जास्त पडलं, मग असे व्हेरिएशन येतात का, चेंजेस येतात? होतातच की, होतातच. मग आपल्या घरातले लोक नाही का, काही लोक वरती मीठ जास्त घालून खातात, तसंच येते. प्रत्येकाला आवडणारी गोष्ट वेगळीच असते. त्याच्यात तो आपण असं नाही म्हणू शकत की हे तू का बदललंस. आता आमचं आता नवीन नाटक येतंय, मी जो ड्राफ्ट लिहिला होता आणि जे नाटक सादर होतं त्याच्यात बराच फरक आहे. कारण कसं होतं, मी रायटर म्हणून एका रात्रीत बसून ते नाटक लिहिलेलं असतं. दिग्दर्शक ते नाटक रोज बसवत असतो, बरोबर. सो त्याचा रियाज जास्त झालेला असतो, तर ते गाणं वेगळं वाटणारच आहे. त्याच्यात तो काही गोष्टी ऍड करणारच आहे. फक्त वेगळं होण्याच्या ऐवजी चांगलं होतंय का एवढं आपण बघायचं. लेखक म्हणून ती हे असतेच. आणि बरंचदा असं होतं की आम्ही जे लिहित नाही त्याच्याही आम्हाला शिव्या खायला लागतात, काय लेखकांनी लिहून ठेवलं ते नसतंच आम्ही लिहिलेलं. पण ठीक आहे, पण ते पार्ट अँड पार्सल आहेच त्या गोष्टीचं. तर एखादा शो समजा 1 तासाचा शो आहे, ते शो घडवायला किती पानाची स्क्रिप्ट लिहिली जाते साधारणतः? रियालिटी शोज साधारणतः 7 ते 8 पानांची स्क्रिप्ट लिहिली जाते. 7 ते 8 पानांची. पण त्यात डिपेंड्स की तुमचा शो कसा आहे. त्याचा उदाहरणार्थ जसं आता हसरत्नासारखा जो शो आहे त्याच्यामध्ये स्किट परफॉर्म केलं जातं, तर स्किटच 3-3, 4-4 पानी येतं, बरोबर आहे. मग तसे 3 स्किट होतात, मग त्याच्यात अँकर लिंक्स येतात. सो ते शो वाईज बदलतं. म्हणजे सिंगिंग शो असेल तर त्याच्या कमेंट्स जास्त असतात, मग कमेंट्स काय आम्ही लिहून देत नाही, ते त्यांचं सांगतात गाण्याबद्दल काय वाटलं ते, किंवा डान्स रियालिटी शो मध्ये तर ते त्याच्याबद्दलच येतं. पण आता जेव्हा तुझं कंटेंटच मोठं आहे, तुझं स्किटच 15 ते 20 मिनिटाचं आहे, मग तिथं जास्तच लिहायला लागतं, असं आहे. तर म्हणजे ते लिहिताना तुम्हाला म्हणजे कधी असं हे रायटर्स ब्लॉक आपण म्हणू शकतो की बाबा याच्या पुढे मला सुचतच नाही काय लिहावं, असं कधी झालंय का? म्हणजे किंवा तुम्ही असं कंटिन्यू 7 ते 8 पानं लिहिणं म्हणजे काय, आता मला जरी काही लिहायला सांगितलं तर मला लिहितलं 1 पान लिहिता येईल, त्याच्यापेक्षा जास्त लिहिता नाही येणार. तर ते तुम्ही 7 ते 8 पानं किंवा त्यापेक्षा जास्त पानं लिहिता कसं? म्हणजे तुम्हाला काय पुस्तकं वाचावं लागतं? नाही, काय होतं त्याच्यासाठी ना मेंदूच तसं तयार होतो. मी तुला सांगतो कसं आहे ते, तू एखाद्या गोष्टीचं ना खूप वेळा त्याच पद्धतीचं काम करायला लागलास ना, तर तुझा एक स्किल सेट तयार होतो. मग आता उदाहरणार्थ समजा आपल्याकडे एक कोणतरी असं घरामध्ये असतं की जिच्या पोळ्या फारच भारी होतात. का? कारण त्याच्यासाठीचा स्किल सेट तयार केलाय. ती रोज सकाळी उठून पोळ्या करते ना, त्याच्यात तिच्या पोळ्या चांगल्याच होतात. तू कधीतरी एकदा करायला तुझं घडणारच आहे. तसंच आज मी एकदम भराभरा का बोलतोय, कारण तू माझ्या फील्डचं विचारतोय. उद्या एखादा डॉक्टर समोरून बसला, मी काय बोलणार त्याच्याशी, मला माहितीच नाही ना त्याचा स्किल सेट काय आहे ते. सो बऱ्याच असं होतं की मेंदू तसाच काम करायला लागतो तुझा, की तुला एखादी गोष्ट सांगितल्यानंतर तुझं तसेच विचार डोक्यात चालू होतात. ते आपोआप होतं, त्याच्यासाठी असं काही फक्त ते काय रियाजाचं काम आहे. म्हणजे आधी रायटर्स ब्लॉक आलेत का? हो, 100 वेळा आले. म्हणजे कधी कधी तर असं पण झालंय, आमच्या शो वरती एक आम्ही स्टँडअप शो करत होतो आणि त्याला आनंद निघे येणार होते. तर आनंद निघे आल्यानंतर आमच्या डोक्यात असं होतं की स्टँडअप हे पु ल देशपांडेंनी चालू केलं, तर आपण एक काम करूयात, पु ल देशपांडेंना ट्रिब्यूट म्हणून आनंद निघे यांना एक लेटर देऊयात. ते लिहायची जबाबदारी माझ्यातली होती. तर त्या दिवशी मी लॅपटॉप उघडला, श्री असं टाईप केलं, प्रिय पु ल, आणि दिवसभर काहीच लिहिलं नाही. कारण मला पहिलं वाक्यच करायचं होत नव्हतं की काय लिहू पहिलं वाक्य. कारण पु ल देशपांडेंबद्दल माझ्या मनात पण खूप प्रेम, त्यांच्या मनात पण खूप प्रेम. तर पहिलं वाक्य काय असावं, मी काय बोलू, पहिलं वाक्य काय असेल आपलं. तसं आपण एखाद्याच्या घरात जातो, आपण पहिलं वाक्य काहीतरी ठरवतो आधी मनात, की तिथे गेलं की मी हे बोलतो, म्हणजे मग आईस ब्रेक होतो आणि मग आपण पुढे गप्पा मारायला लागतो, बरोबर आहे. तर ते पहिलं वाक्य सापडत नव्हतं. आता दुसऱ्या दिवशी तर सगळ्यांसमोर वाचायचंय, मग मी रात्री झोपताना गजर लावला 6 वाजता उठलो, चहा प्यायला,
आणि एकटा की सगळं लिहिलं. तर मला पहिलं वाक्य करायचं होतं. तर पहिलं वाक्य करायचं म्हणून कधी कधी खूप अवघड असतं. ते झालं की मग ते बोळा काढल्यासारखं मग पाणी वाहतं. तसं आहे. पण ते प्रत्येक वेळेला बदलतं, म्हणजे सिच्युएशन नुसार असतं. कधी कधी एखाद्या क्लायंटची रिक्वायरमेंटच इतकी असते की आता एवढं सगळं याच्यात घुसडू कसं, असं पण होतं कधी कधी. मग त्याला वेगळा ब्लॉक येतो. कधी कधी मीटरला सुचत नाही तेव्हा ब्लॉक येतो. ते वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आता तसं ते स्क्रिप्ट लिहितानाच आता काय काय प्रमोशनल ऍक्टिव्हिटी असेल की बाबा मला हा प्रोडक्ट मला शो करायचा आहे, पण तो असं नाही शो करायचं की बाबा ते ओव्हर की बाबा मी सेलच करतोय असं दाखवायला नाही पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? त्याची अशी काही काळजी नाही घेत आहेत खरं तर, कारण आता लोक इतके स्मार्ट झालेत की अरे तुझा फोन लागत नाहीये असं म्हटलं की लोकांना समजायला लागतं की अच्छा हे इंटिग्रेशन चालू झालंय. तर ते आता लपवता येणं शक्य नाहीये. ते का करायला लागतं हे पण मी तुम्हाला सांगतो. कारण जेव्हा जाहिराती लागतात तुम्ही आवाज एकतर म्यूट करता किंवा चॅनल बदलता. बरोबर आहे. हे कोणाच्याही घरात होतं, हे माझ्याही घरात होतं. मग आता हे ना त्या लोकांना कळालंय की जाहिराती जेव्हा लागतात तेव्हा तुम्ही लोक म्यूट करता. बरोबर. मग आमचं जे म्हणणं आहे त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कसं, मग ते अशा पद्धतीने इन्क्लूड करतात. कंटेंटमध्येच त्या गोष्टींबद्दल बोलायला लागतं. मग ते चुकीचं आहे का? तर चुकीचं नाहीये. कारण मुळात कुठलीही गोष्ट जगात फुकट मिळत नाही. म्हणजे आमचे मग काका असं एकदा मला म्हणाले होते की अरे काय तुमच्या मालिकांमध्ये किती जाहिराती असतात. मला नाटकाला नसतात. नाटकाला या, पण नाटकाला 500 रुपयाचं तिकीट आहे ना. तसं आहे ते. जसं पेड सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला युट्यूबला जाहिराती दिसत नाहीत, तसंच आहे ते. जी गोष्ट तुमच्यापर्यंत फ्री येत आहे त्याच्यात इंटिग्रेशन हे येणारच. बरोबर. कारण तिथं तुम्ही प्रोडक्ट आहात, मग तुम्हाला ती गोष्ट सांगितली जाणारच आहे. असं आहे. त्याच्यामुळे कितीही पावाटा काढणारी लोक स्मार्ट झाली, त्यांना कळतं इंटिग्रेशन असं होतच. राईट. कारण की म्हणजे असं इनडायरेक्टलीच ते प्रमोशन करतात. म्हणजे आता एखाद्या सीन चेंज करायचं म्हटलं मग तो रस्त्याचा शॉट दाखवतात आणि तिथं बॅनर, बॅनरवर ते प्रमोशन असतं. किंवा एखादी क्रीम वापरतात, मग ती क्रीम कोणती वापरतात ती हळू 2 ते 3 सेकंडसाठी दाखवतात आणि लगेच शिफ्ट करतात. करेक्ट. जेणेकरून ते प्रोडक्ट पण समोरच्याला कळतं की बाबा असं आहे, हे वापरतात. आणि इनडायरेक्टली प्रमोशन पण होतं आणि जास्त टाइम वेस्ट पण होत नाही किंवा काय इरिटेशनल पण होत नाही. करेक्ट करेक्ट. तर असंच आता रियालिटी शो मध्ये पण काय केलं जातं म्हणजे स्पेसिफिकली प्रमोशन. कारण आता जसं तो शो संपतो म्हणजे त्यानंतर सगळे को पावर्ड बाय, स्पॉन्सर्ड बाय हे सगळे म्हणतात. त्या व्यतिरिक्त अजून काय असतं? एकतर काय त्या प्रोडक्टचं तुमचं डील कसं झालंय याच्यावरती असतं. उदाहरणार्थ आम्ही आता अथर्व सुदामे शो जो लिहितो, तर अथर्व सुदामे शो हा युट्यूबला आहे. ठीक आहे. युट्यूबला स्वतःच्याही ऍड्स असतातच खरं तर बघायला गेलं तर. मग आता एक कल्याण भेळ नावाचं जे ब्रँड आहे ते आमच्याशी असोसिएट झाले. आता असोसिएट झाल्यानंतर आम्ही काय केलं, आमचं कॅफे आहे त्याच्यामध्ये, सो नॅचरली आम्ही कॅफेमध्ये त्यांचा एक स्टॉल केला. सो जेव्हा केव्हा तुमचा कॅमेरा तिथे येतो तुला ते मागे दिसत राहतं. आता कल्याण भेळ ही गोष्ट अशी आहे की जी 90च्या सगळ्या लोकांना माहितीच आहे किंवा आपल्या सगळ्यांना पुण्यातला खूप मोठा ब्रँड आहे. मग आम्ही काय केलं की एखाद्या गोष्टीचं जेव्हा काय म्हणतो गिफ्ट हॅम्पर देतो, गिफ्ट हॅम्पर म्हणून आम्ही ते देतो. गिफ्ट हॅम्पर हे आम्ही का दिलं जातं, कारण त्यांच्याशी स्पॉन्सरला आम्ही कमिटमेंट दिलेली असते की तुमचं जे प्रोडक्ट आहे ते आमच्या शो मध्ये दिसेल. गिफ्ट हॅम्पर देण्याचं मुख्य कारण हेच असतं कुठल्याही याच्यामध्ये जाऊन. आता कल्याण भेळचे नुसते ऍड होते का? होतेच. पण ह्या शो थ्रू तुमच्यापर्यंत ते पोहोचलं तर ते पोहोचवण्यासाठीचे काही टूल्स निवडले जातात. आता जसं आता आम्ही हे म्हटलं किंवा आता उदाहरणार्थ काही लोक प्रमोशनला आमच्याकडे येतात, मग आम्ही त्यांना कल्याण भेळ देतो आणि त्यांना सांगतो असं सांगतो की तुम्ही आता ट्रॅव्हलसाठी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरताय तर खायचं एखादी गोष्ट तुमच्याकडे असू दे. बरोबर. सो आम्ही जेव्हा असं म्हणतो की तुम्ही ट्रॅव्हल करताना ही गोष्ट तुमच्यासोबत असू दे, लोक नॅचरली असा विचार करतात की जेव्हा आम्ही ट्रॅव्हलला येणार तेव्हा त्यांचं काही प्रोडक्ट घेऊन जाईल. बरोबर. जे आपण सगळेजण करतो, काही ना काही आपण बेसिक चिवडा बिवडा आता किंवा चकली वगैरे असं ते घेतो की जे तुला ट्रॅव्हल फ्रेंडली खाणं आहे, बाकरवडी जसं आपण घेऊन जातो, तर तशा पद्धतीने ते तुला इम्प्लिमेंट करायला लागतं. आता सोसायटीचे लोक समजा आमच्याकडे आता येतात, अप्रोच करतात आम्हाला, ते आता बघून नंतर लागतं झाले नाही तर सोसायटीचं आम्ही कसं ब्रँडिंग करू शकतो. आमचं कॅफेच आहे ना, मग कॅफेमध्ये आम्ही तुम्हाला कपच देतो ज्याच्यावरती सोसायटी लिहिलेलं आहे. कारण सोसायटी अदरवाईज तुला कुठल्या गोष्टीसाठी माहिती आहे, तुला चहासाठीच लोक माहिती आहेत ना. मग सोसायटीचं आम्ही टी शर्ट घालून डान्स करून दाखवला तर ते तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाही. कारण एखाद्या प्रोडक्टचं तुझ्यासाठीचं एक काहीतरी असोसिएशन असतं, मग ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अच्छा. असं अजून थोडे केस स्टडीज म्हणजे आता दुसरं कोणते ब्रँड आता लेट्स अप मराठी तो एक बरोबर, त्याचं कसं प्रमोशन करतात, तो ऍक्च्युअली काय करतात आणि त्याचं प्रमोशन कसं करतात? लेट्स अप हे आमचं मेन स्पॉन्सर आहे. ठीक आहे. तर लेट्स अप म्हणजे काय आहे, ते एक न्यूज पोर्टल आहे.
त्याच्यावरती बातम्या येतात. मग आता आम्ही आमच्या ह्याच्यात काय म्हणतो की तुम्ही फेक बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. बातम्या जसं आता व्हॉट्सअपला कधी कधी काही खोट्या गोष्टी येतात, तुम्हाला त्याचं क्लॅरिफिकेशन माहित नसतं. मग ते तुम्हाला समजा हे करायचं, ऑथेंटिक बातम्या समजा माहिती करून घ्यायच्या असतील तर तुम्ही लेट्सअपला फॉलो करा. ही एक लाईन बोलली ना की तुम्हाला लक्षात येतं की लेट्सअप हे त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांचे ब्रँड आहेत आणि मग ते त्यांचं आता आपल्याकडे प्रमोशन करतात. सो तुला काय करायचंय, इंस्टाग्रामला जायचं नाही, फक्त लेट्सअपला फॉलो करायचंय. तुला ऑथेंटिक बातम्या फक्त तुझ्यापर्यंत येतील, काही फेक गोष्टी येणार नाहीत. बरोबर, तेवढंच आहे. आम्ही फक्त त्यांच्याबद्दल तेवढंच बोलतो. म्हणजे ते फक्त बोलूनच कन्वे केलं जातं लेट्सअप, किंवा मागं असं बॅनर वगैरे छोटस लोगो दिसायला लागतो. तर लोगो कारण ती एखाद्या गोष्टीचं तुझं असोसिएशन असतं, कुठल्याही गोष्टीचं लोगो, म्हणून तो लोगो आणि त्याचे कलर स्कीम याच्यातील लोक अडून राहतात ना. राईट. तर आता म्हणजे तुम्ही जसं म्हणले अथर्व सुदामे शो तुम्ही लिहिता, तर त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे ते शो कसं, म्हणजे तुम्ही कसं हे करतात, त्याबद्दल स्क्रिप्ट कशी लिहितात, तुम्हाला कसे अप्रोचेस येतात. आता समजा आता एक जसं तो फर्स्ट क्लास दाभाडे पिक्चर झाला, बरोबर, त्याच्यासाठी तुम्हाला तो स्क्रिप्ट लिहावं लागली, तर त्याची रिक्वायरमेंट तुम्ही स्वतः ठरवली असं त्यातनं कन्वे करायचं आहे का कोणीतरी तुम्हाला सांगितलं, किंवा प्रोड्युसर म्हणा, डायरेक्टर म्हणा, ते तुम्हाला सांगतात की बाबा हे मेसेज आपल्याला कन्वे करायचं. हा, आता कसं सांगतो, पूर्वी टेलिव्हिजनला चला हा वेळ नावाचा एक शो होता की ज्याच्यामध्ये लोक फिल्म बद्दल आणि नाटकाला घेऊन जायचे आणि त्याच्याबद्दल त्यांचं प्रमोशन करायचं. मग काही दिवसांनी तो शो बंद पडला. मग हसताना असायलाच पाहिजे सुरू झाला. तिथे लोक प्रमोशनला चालले, हास्य जत्रेला सुरू जातात. मग आम्हाला असं लक्षात आलं की पर्टिक्युलरली मराठी गोष्टी प्रमोट करण्यासाठी असा काही कुठला प्लॅटफॉर्म युट्यूबला नाहीये की ज्याच्यामध्ये जाऊन लोक त्याच्याबद्दल बोलू शकतात. पॉडकास्ट चालतात, पण पॉडकास्ट मध्ये ते फिल्म बद्दल फारसं बोलत नाही, ते त्या व्यक्तीबद्दल बोलतात. जसं आता तू माझ्याशी मी ओव्हरऑल लेखक म्हणून काय ते बोलतोयस, नाही की तू आता सुद्धा मी शो बद्दल बोलतोयस, बरोबर. तर मग आम्ही असा विचार केला की आपण एखादा शो आपण त्याच्यामध्ये करूया. आता जगात तुम्ही कुठल्याही पद्धतीचा शो करा, ते लोक सांगतात तुम्ही ढापलेलेच आहे. करेक्ट, याच्यात काही हेच नाही. आता बघ, मला सांग, जर का तुला लोकांची गप्पा मारायच्या आणि त्याच्यानं त्यांच्या फिल्मच्या प्रमोशन बद्दल तुला त्यांच्याकडनं काही गोष्टी काढून घ्यायच्या, तर असे काहीतरी फॉर्मॅट सेट करायला लागतो, बरोबर आहे. म्हणून आम्ही त्याचा कॅफे हा फॉर्मॅट सेट केला. समजा आम्ही कॅफे नसतं केलं, बाहेर कुठेतरी गेलो असतो, तुम्ही तुकडटवाडी केली असं म्हणलं असं लोकांनी. सो तू काही केलंस तरी लोक तुला त्याच्याबद्दल, पॉडकास्ट केल्यास इथं तू कॉपी केलंय ह्याच्यावर सुरू होतं कुठल्याही गोष्टीचं. मग आम्ही काय विचारलं, त्याच्यात न अडकता आपण आपली कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आणूया. मग आपली कॅरेक्टर्स म्हणजे कुठली, तर अथर्वचा मित्रच आहे आर्यक पाठक, जसं पिंची शेट आम्ही त्याला कॅरेक्टर दिलं की जो पिंपरी चिंचवडचा शेट आहे, जे त्याचं ऑलरेडी इंस्टाग्रामवरती फेमस कॅरेक्टर आहे. मग आम्ही ते कॅरेक्टर आणलं. मग त्याच्यानंतर पवन त्याचा मित्र आहे, मी पवनला आणलं त्याच्यामध्ये. मी त्याच्यासोबत काही रील्स मध्ये काम करायचो, सो मी त्याच्यामध्ये काम करायला लागलो. आणि मग आता कसं होतं, मी थोडंसं इंडस्ट्रीत काम केल्यामुळे आधी मला लोकांच्या काही गोष्टी माहिती आहेत, म्हणजे पर्सनल नाही, पण त्यांच्या काहीतरी अशा विचित्र गोष्टी असतात की ज्या, आता उदाहरणार्थ मी गौरव मोरे सोबत खूप काम केलं याच्या आधी, तर गौरव चांगली किडे मला माहिती आहेत की त्याला लोकांना त्रास द्यायलाच आवडतं, तो लोकांच्या स्क्रिप्टला लपवून ठेवतो. मग हे मी आमच्या शो मध्ये आणतो, कारण अदरवाईज ही गोष्ट बाहेरच्या लोकांना माहित नाहीये. मग मी एक कॅरेक्टर आम्ही तयार केलं की पंचम हा असा माणूस आहे ज्याची पॅशनच काहीतरी वेगळी आहे. मग ती पॅशन आम्ही दरवेळेला बदलतो आणि लोकांची कुठली गोष्ट अशी आहे जी आपण पॅशन म्हणून सांगू शकतो ते आम्ही सुरू केलं. सो ते कॅरेक्टर आम्ही डिझाईन केलं. ते आधी आमच्या कोणाच्या ओळखीत असं नव्हतं कॅरेक्टर. मग तशा पद्धतीने आम्ही तो शो तयार केला. मग पहिल्यांदा खरं तर हे आम्हाला करायचं होतं थोडंसं फेब्रुवारीमध्ये, आमचं थोडंसं लॉन्च थोडंसं लेट होता, पण त्यावेळेला मनात माणसं लोक आमच्याकडे अप्रोच झाले की आम्ही असं तुम्ही असा शो करताय, तर आम्ही पहिल्यांदा तुमच्या शोवरती येतो. आणि आम्हाला असं झालं की ठीक आहे, खूप मोठे मोठे लोक आहेत, जिओ स्टुडिओ सारखा मोठा ब्रँड आहे, मानपमानसारखी कलाकृती मोठी आहे, आणि मग त्याच्यामध्ये कोण कोण येणार होतं, वैदेही येणार होती, सुबोध भावे, सुमित राघवन, गायक सगळेजण येणार होते. म्हटलं मग ह्याच्यापेक्षा मोठा लॉन्च काय असेल, म्हणून मग आम्ही त्या पद्धतीने तसं केलं. सो मग त्यावेळेला काही गोष्टी, मग आता मी राहुल देशपांडेंसोबत काम केलं होतं, मग त्यांच्या काही गोष्टी मला माहिती होत्या, आनंद बद्दलच्या काही गोष्टी मला माहिती होत्या, सुबोध भावेच्या बद्दलच्या मला माहिती होत्या. मग ते स्क्रिप्टिंग मध्ये कुठेतरी आणायला लागतं. राईट. मग त्यासाठी त्यांचा रिसर्च करायला लागतो की ह्यांनी आधी कुठे कुठे इंटरव्ह्यू दिले, तिथं ते त्यांच्या फिल्म बद्दल काय बोलले जे आपल्या इथं नाही बोलायचंय. तर आपल्याला एक खूप खास आहे लोकांना, असं मला असं वाटतं की एकच कंटेंट जो त्यांना माहिती असतो तर तो सगळीकडे बोलायचा असतो की कुठे तो किस्सा सांगा ना, नाही तो किस्सा सांगा ना, असं खूप करतात. मग सचिन तेंडुलकरनी त्या बॉलरला कसं कंट्रोल आणि बॅट कुठल्या हातात धरली, हा तुम्ही त्याचे 4 पॉडकास्ट आहे का त्याच्यात तो आहेच किस्सा. लोक ऐकतात सुद्धा, कारण कसं त्याला नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू.
त्याच्यामुळे तसं होतं. किंवा महेश कोठारे कुठेही इंटरव्ह्यूला गेले की त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल विचारतात आणि ते त्यांना भाऊ करतातच. तर मला वैयक्तिक ते नाही आवडत. म्हणजे मला असं ते झालं ना, आता तर पुढे गोष्टी काढूयात ना. सो मग मी काय करतो, त्यांची कुठे कुठे इंटरव्ह्यूज त्यांनी दिले, त्यांच्या फिल्मची गोष्ट काय आहे, त्याच्याबद्दलच्या अशा गोष्टी शोधायच्या ज्या इतर कुठे नाही बोललेले ते. मग ते आपल्या इथं काहीतरी वेगळा कंटेंट येतो म्हणून ते आपल्या इथे येणार ना. मग तसं जर असं शोधायला लागतं. मग ते शोधल्यानंतर मग त्यांच्या गोष्टी काढायच्या, मग त्याच्याबद्दलचा एपिसोड लिहायचा. जसं आता ते पुष्पराज सरनी म्हणजे पुष्पराज दादानी ते हे काढलेलं कैवल्य. हा पण तो त्याचा वैयक्तिक रेफरन्स आहे. त्याचं तो वैयक्तिक त्याला ओळखत असल्यामुळे मग त्याच्यात तसं ह्युमर येतात. आता ह्याच्यात एक प्रॉब्लेम काय होतो कधी कधी, आता एखादी गोष्ट तुला आणि मला माहिती आहे, आता उदाहरणार्थ समजा बाणेरला मी रस्ता चुकलो आणि त्याच्यामुळे याला ट्रॅफिक लागला, ह्याचा तुम्ही काहीतरी जोक केला, तर जो कोल्हापूरमध्ये बसून आपला एपिसोड बघतो ना त्याला ते नाही समजणार. तर बऱ्याच असं होतंय की रोज जोक असे तयार करायला लागतात की जे सर्वसामान्यांना समजतील. आणि हे मला खूप जास्त कळलं ते ह्याच्यामुळे, निलेश साबळेमुळे. निलेश साबळे सरांसोबत मी जेव्हा सीझन केला हसताना हसायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या रायटिंग मध्ये त्यांनी मला खूप सांगितलं की तुझा जो ह्युमर आहे त्याच्यासाठी लोकांना खूप रेफरन्सेस माहिती असायला लागतात. बरोबर. तर ते रेफरन्सेस ज्याला माहित नाहीयेत त्याला सुद्धा ते कॉमेडी वाटलं पाहिजे, इतकं ते मासे लिहिता आलं पाहिजे, हे त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं. तर मी जेवढं शक्य तेवढं माझ्याकडनं फॉलो करायचा प्रयत्न करतो. ते असं आहे. ते आता प्रत्येकासोबत काही ना काहीतरी काम करून कोणी ना कोणीतरी काहीतरी आपल्याकडे दिलंय. तसं आहे. तसं म्हणजे एखाद्याच्या कमीपणावर पण ते जोक करता यायला पाहिजे, ते त्यांना कमी म्हणजे इन्सल्ट न करतात, तो पण एक टेक्निक आहे. नाही काय इन्सल्ट ही गोष्ट अशी आहे ना जी खूप वैयक्तिक आहे. आता गंमत सांगायची तर माझा एक मित्र आहे संकेत जोशी नावाचा, तो रंगाने सावळा आहे. तर मी काय असं म्हणतो, आम्ही दोघांनी ब्लॅक अँड व्हाईट कॉमेडी करतो. पण हे ना, हे वैयक्तिक संकेत मला पर्सनली ओळखत असल्यामुळे त्याला तो ऑफेन्सिव्ह वाटत नाही. पण जी व्यक्ती त्याला ओळखत नाही ती जर का अचानक बोलायला लागली तर त्याला तो ऑफेन्सिव्हच वाटणार आहे. कोणाची होते. आता माझ्या आवाजावरून खूपदा कमेंट केली जाते की माझा आवाज पातळ आहे, माझ्या एका मित्राचा आवाज खूप ब्रॉड आहे. तर बऱ्याचदा असं व्हायचं की जेव्हा आम्ही पुरुषोत्तम लवार जायचो ना, तर चेअरिंग मध्ये मी उभा राहिलो चेअरिंगला की ओ बाई खाली बसा, असं ते चेअरिंग मध्ये बोललं जायचं. त्यावेळेला ते मला खूप वाईट वाटायचं की अरे आपल्याला आवाजावरून असं बोलतात वगैरे. मी एकदा समीर चौगुलेला ही गोष्ट बोलून दाखवली. समीर चौगुले मला काय सांगितलं की जी गोष्ट त्यांच्याकडे नसते ना त्या गोष्टीला ते ट्रोल करतात. सो लक्षात ठेव, ही तुझी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये अप्रोचच पूर्ण बदलला. आणि त्याच्यानंतर मला कोणी बोलायला लागलं तर मीच त्याच्यावरती जोक करतो आधी आणि म्हणतो की मेरी आवाज ही मेरी पहचान आहे. कारण ते तुझ्याकडे नाहीये ना, तुझ्यासारखे आवाज खूप लोकांचे आहेत. असं मग ते काहीतरी सापडले. मग ते त्यांनी सांगितलं नंतर मग माझं ते जरा न्यूनगंड जरा कमी झालं. नाही खरंच तुम्ही शो केला होता ऑलमोस्ट कॉमेडी, त्यावर पण तुम्ही म्हणले होते, बहुतेक कोणीतरी दुसऱ्याने कमेंट केली होती तुमचा आवाज खूप बारीक आहे म्हणून, खूप गोड आहे म्हणून असं सांगितलं. प्रियदर्शनींनी सांगितलं. हा, खूप आवाज लिहून दिला ते आमच्याबद्दलचं आम्हीच लिहून देतो की मला असं बोल म्हणून. तर म्हणजे आवाजावरून पण असं हे करतात का, म्हणजे काय म्हणतात त्याला स्क्रिप्ट मध्ये की म्हणा की आता समजा तुम्ही माझे मित्र आहेत तर तुमच्याबद्दलचे कमी पॉइंट्स मला माहिती आहेत, तर ते कमी पॉइंट्स काढणं हे पण असं स्क्रिप्ट मध्ये म्हणजे तो पॉइंट पण कन्सिडर केला जातो का? करतो ना. कारण कसं होतं, हे बघ गोष्ट अशी आहे, मी समजा तुला इंट्रोड्यूस करतोय तर तू मला माहिती आहेस ना कसं असते, तर ते जर का मी 4 लोकांना सांगितलं तर लोकांना तुझ्याबद्दल फनी वाटतं, उत्सुकता निर्माण होते. मग तू काय बोलतोस हे मी इंटरेस्टने ऐकतो. जर का मला तू माहितीच नाही तर काय ऐकायचं तुला, असं होतं. सो प्रियदर्शनी जेव्हा आमच्याबद्दल बोलते, प्रियदर्शनी सगळ्यांना माहितीये, ती आमचे कॅरेक्टर एस्टॅब्लिश करून देते की हा असं आहे, आता ह्याचं ऐका. मग ते सोपं जातं आम्हाला. तसं आहे. सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स कोणता वाटला तुम्हाला, किंवा एखादा फनी मोमेंट तुम्ही म्हणू शकता कोणता? फनी पेक्षा ना मला एक डार्क मोमेंट सांगतो. काय झालं, आम्ही एक शो करत होतो सुन सासू सुन, आणि तोपर्यंत मी सगळ्या मालिकांना नावं ठेवायचो. मला असं वाटायचं की असं कुठं असतं का, असं कोण कोणाशी बोलतं का, असं कोण विष कालवतं का वगैरे, असं मला हे वाटायचं. आम्ही एका इचलकरंजीच्या आम्ही एका फॅमिलीला भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर तिथे सगळेजण आम्हाला म्हणले की आज आम्ही या दोघांना तंबी देऊन ठेवली आहे की यांच्यासमोर नीट वागा, मग काय त्यांची डोकी फोडायची ते फोडा. तर पहिल्यांदा मला हसायला आलं. ठीक आहे, ठीक, अशी जॉली फॅमिली आहे माझ्या असायची. आणि नंतर त्यांनी आम्हाला किस्सा सांगितला ज्याच्यामध्ये त्यांच्या घरातले गैरसमज झाले, आणि गैरसमज झाल्यानंतर ती रागाच्या भरात मुलगी सुसाईड करायला निघाली आणि तिथे तिचा भाऊ तिला घ्यायला गेला
आणि फक्त घरच्या एवढंच कळलं की कुठल्या तरी पुरुषासोबत ती पळून गेली. हा, आणि मग ते खूप मोठा बवाल झाला. मग तिला घरी घेतलं नाही. मग नवऱ्यामध्ये पडला. नवऱ्याने सांगितलं तिचा भाऊ तिच्याकडे गेला होता वगैरे असं. आणि ऑन कॅमेरा ती त्या दिवशी असं बाई म्हणाली, आम्ही ते ठेवलं नाही अर्थातच. ती बाई असं म्हणाली की तुम्हाला जर का मला मारायचं असेल ना तर तुम्ही मला मारा, पण ज्या दिवशी तुम्हाला या चौघांचंच काहीतरी ह्या फॅमिलीमध्ये काही बोलाल त्या दिवशी मी स्वतः टांगून घेईन. आणि आमचं अख्खं युनिट ना 1-2 मिनिटं शांत बसला की जेव्हा ती बाई बोलली. तर ती खूप अग्रेसिव्हली बोलली आहे. आणि मला असं लक्षात आलं की अरे असं लोक आहेत. काय होतं, आपण एखाद्या सोसायटीत राहतो, आपल्या सोसायटीत असं बोलणारं कोणी नसतं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हे टेलिव्हिजनवरती दाखवतात ना, हे जगात कुठेच घडत नाही. त्या शोनी मला ती खूप हे केली. तर आता त्याच्यात काय व्हायचं, जेव्हा सुनबाई रडायच्या ना तर आम्ही आत हसायचो, आमची क्रिएटिव्ह टीम, की अरे बायको रडली म्हणजे आता DRP येणार, असं आमच्यात गंमत चालायची. एका आम्ही काकांच्या घरी गेलो नाशिकला. तर आम्हाला असं कळलं होतं की त्यांच्याकडे एक स्पेशल चाइल्ड आहे. आणि मग आम्ही असं केलं की ठीक आहे, जेव्हा एखादं स्पेशल चाइल्ड होतं एखाद्या घरामध्ये तर तेव्हा त्या घरातली सासू आणि सून त्या गोष्टीशी कसं डील करतात हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात. सो आम्ही तसं हायलाईट करायचा शो वगैरे अशा याच्याने मी त्यांच्याकडे गेलो. आणि मी त्या मुलीचं प्रियंका, मी त्याचं म्हटलं प्रियंका आहे का? त्याने हो आहे. त्यांनी एका मुलीला हाक मारली आणि ऍक्च्युअली एक नॉर्मल मुलगी चालत आली. आणि मला असं वाटलं की एकतर मला डेटा चुकीचा मिळालाय किंवा हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. आणि चाललं म्हणलं नाही, मला असं कळलं तुम्हाला अजून एक मुल आहे ना? ते म्हटली हो. मग एका छोट्या मुलाला हाक मारली. आणि मला काही समजा ना, म्हणजे असं काय, एकतर मला चुकीची माहिती अशी का दिली असं मला झालं. तर मी सगळं ऑन कॅमेरा वगैरे सगळं ऑफ असताना मी त्यांना विचारलं की मला असं कळलं की तुमच्या घरात एक स्पेशल चाइल्ड आहे. ते म्हटले हो. आणि त्यांनी असं एक पांघरून ठेवलं, ते पांघरून काढलं तर त्याच्या खाली ती मुलगी झोपली होती. आणि मी म्हटलं हिचं नाव प्रियंका आहे ना? तर म्हटलं हो. मग तुम्ही तिला प्रियंका म्हणून का दाखवता? तर ते म्हणली ही माझ्या भावाची मुलगी आहे, ही पण त्याच वेळेला झाली, आम्ही दोघींची नाव प्रियंका ठेवली. सो त्यांच्याकडच्या खूप लोकांना असं वाटायचं की ही प्रियंका त्यांची मुलगी आहे. त्यांनी स्पेशल चाइल्ड आहे हे जगात कोणाला कळूच दिलं नव्हतं, कारण भीती होती त्यांना की अरे मी असं जर का सांगितलं तर लोक सहानुभूतीने माझ्याकडे बघतील किंवा ते असं बघतील की हे असे का आहे. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो आमचं अख्खं युनिट रडत होतं. आम्हाला ते खूप गिल्टी फिलिंग आलं की अरे आपल्या माणसांची किती भीती वाटते की मला स्पेशल चाइल्ड आहे हे मी 4 लोकांना सांगू शकत नाही. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं समजा आपण टेलिव्हिजनवरती बोललो तर तुम्हाला चालणार आहे का? तर म्हणलं आमच्या इथे समाजात कोणाला माहिती नाहीये, तर तुम्ही प्लीज बोलू नका. आणि मग त्या दिवशी मला असं कळलं ना की आपण जे विचार करतो, आपलं जे भावविश्व असतं ते इतकं छोटं आहे, त्याच्यापेक्षा बाहेर इतक्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपल्याला जे असं आपल्या अनुभवातून वाटतं ना की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बकवास आहे, ते सगळ्याच बदलण्याचे म्हणजे लेखक म्हणून त्या शोने मला खूप जास्त मॅच्युअर केलं असं मला वाटतं. म्हणजे फनी इन्सिडन्स मी तुम्हाला आता तसे सांगू शकलो असतो, पण फनी इन्सिडन्स मला घडवलेलं नाहीये, मला घडवलं ह्या प्रसंगाने ऍज अ रायटर म्हणून. कारण लोक कशी असतात, लोकांना घाबरतात हे मला तिथं त्यावेळेला जाणवलं. मग त्याच्यानंतर मग मी तो शो जेव्हा आमचा होता त्यावेळेला मग मला असं ऍक्च्युअली कोर लोकांची माहिती कळली की समाजात अशा प्रकारचे लोक आहेत. म्हणजे आम्ही एका फॅमिलीकडे गेलो होतो, तर मुलगी आणि बाबा एकाच एरियात राहतात, किराणा माल एकच आहे, मग एकाच दुकानात किराणा माल घेतात, पण लव्ह मॅरेज केलं म्हणून 13 वर्ष झाले एकमेकांशी बोलत नाहीत. समोरासमोर येतात पण 13 वर्ष झाले एकमेकांशी बोलत नाहीत. तर हे मला असं झालं की हे आमच्या घरात होऊच शकत नाही ना. मला 2 दिवस बाबा बोलले तर कोण वाटायला लागतं. तर अशा खूप गोष्टी मिळतात. तर ते मग तेव्हा मला जे मालिका लिहितात लोक त्यांच्याबद्दल रिस्पेक्टच वाटायला लागला मला, कारण त्यांनी हे जग पाहिलेलं असतं म्हणजे आपल्याला माहित नसतं. तर आता तुम्ही बोलताना जसं म्हणजे स्क्रीन प्ले, तर स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्ट रायटिंग हे वेगळे आहे का? आता उदाहरणार्थ मी इथं आलो, तुझ्याशी गप्पा मारल्या आणि मी इकडनं घरी गेलो, ही गोष्ट आहे. ठीक आहे, मी चांदणी चौकातनं निघालो, बाणाच्या इथं ट्रॅफिक होतं,
ट्रॅफिकच्या इथनं त्याच्यामुळे मी रस्ता चुकलो, हे जे लिहितो तो स्क्रीन प्ले. जो स्क्रीनवरती काय दिसेल हे लिहितो ते म्हणजे स्क्रीन प्ले रायटर. अच्छा. आणि जो स्क्रिप्टचेच भाग आहे ते, म्हणजे स्क्रिप्टचं स्टोरी, स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स हे 3 गोष्टी एकत्र केल्या म्हणजे स्क्रिप्ट तयार झाली. संहिता ज्याला आपण म्हणतो ते आहे. तुम्हाला एक म्हणजे असं कधी झालंय का तुम्ही खूप मेहनत लावली ते स्क्रिप्ट वगैरे लिहायला, पण समोरच्या ऍक्टरनी किंवा XYZ काही कलाकार असतील त्यांनी तेवढं चांगलं परफॉर्म नाही केलं किंवा मग त्यामुळे तुमच्या स्क्रिप्टवर पण नाव ठेवायला गेलं, असं झालंय का? काय होतं, जेव्हा ऍक्टरला असं वाटायला लागतं ना की रायटरपेक्षा मला मजा आली जास्त, मला जास्त चांगलं सुचले, राईट, मग ते मेलं. मग ते म्हणजे आईने केलेली पुरणपोळी बघून मला जेव्हा असं वाटतं मी भारी करू शकतो आणि आपली डाळ शिजत नाही, मग आपण नाव ठेवतो की अरे पुरणपोळीतच काय मजा नाही, तुला नाही आलं ते. पण ते डिफर करतच ते प्रत्येकाच्या वेळेला. तर तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये काय आहे मला असं कोणी काय बोललेलं आहे? झालेलं एकदा काय झालं, आम्ही एक नाटक केलं होतं दिल तो बच्चाच्या नावाचं, आणि मुंबईमध्ये प्रसाद खांडेकर त्या सगळ्यांनी केलं आणि ते नाटक खूप गाजलं. कोकणातल्या एका ग्रुपने ते नाटक घेतलं की मुंबईत ऑलरेडी जसे भरपूर प्रयोग झालेत, आपण पण नाटक करूया म्हणजे आपण पण फेमस होऊ. त्यांना लक्षात नाही आलं की प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे यांची किती वर्षांची मेहनत त्याच्यात लागली आहे. संहिता जरी तीच असली तरी ज्या पद्धतीत ते डिलिव्हर करू शकतात ते लक्षातच नाही आलं. यांची 2-3 वर्ष कॉलेज, इंटर कॉलेज केलेल्या लोकांनी ती स्क्रिप्ट घेतल्यानंतर त्याचा गर्भीत कळलाच नाही. मग लोक हसत होते, पण मला असं खूपदा वाटतं की लोक हसले म्हणजे ते नाटक चांगलं नाहीये. लोक तुम्हाला जिथे पाहिजे तिथेच हसले तर ते नाटक चांगलंय. अच्छा. आता लोक कशावरही हसू शकतातच. आणि नटांचा ना बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो, त्यांना असं वाटायला लागतं कधी कधी की लोक हसत नाहीयेत म्हणजे नाटक पडतंय किंवा लोक हसत नाहीयेत म्हणजे नाटक वर्क होत नाहीये. असं नसतं. जी गोष्ट जशी सांगायला पाहिजे ती तशीच सांगायला गेली पाहिजे, असं आहे ना ते. डिलिव्हर पण चांगलं व्हायला पाहिजे. तसं स्क्रीन प्ले रायटर मला वाटतं म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूपच अंडर व्हॅल्यूड आहेत. तर त्याचं कारण तुम्ही सांगू शकाल? म्हणजे कारण की त्यांना तेवढं महत्व दिलं जात नाहीये, असं आहे का? आहे, 100% आहे. पण त्याचं गंमत काय माहिती का, अनेकदा लोकांना असं वाटतं की ज्याचा चेहरा आहे तोच ते करतोय. जसं उदाहरणार्थ खूप लोकांना असं वाटायचं की दिलीप कुमारच गातात, अमिताभ बच्चनच गातो. हे लोकांना कळायला थोडासा वेळ गेला की हे लिहिणारा माणूस वेगळा आहे, हे गाणारा माणूस वेगळा आहे, त्याच्यानंतर हे बसवणारा माणूस वेगळा आहे. हे कळायला थोडासा वेळ गेला. आता गंमत अशी आहे, आमचं काम कुठे संपतं, जेव्हा आम्ही श्री गणेशा लिहितो आणि संत समाप्त लिहितो. तो कागद आहे शेवटी इव्हेंच्युअली, बरोबर आहे. ते तुला इमोट करून दाखवायचंय. आता बऱ्याचदा असं होतं की एखाद्याची फिल्म पडली, समजा तो उदाहरणार्थ तुला आता कुठली फिल्म नाही आवडली रिसेंटली? आता ही बुलबुले नाही आवडली ना? कोणी लिहिली आहे सांग बरं? डायरेक्टर माहिती अनिस बाझमी. लिहिली आहे कोणी? का नाही माहिती? आपण बघायला जात नाही ना. आपण काय म्हणतो, कार्तिक आर्यनची फिल्म पडली. सो गंमत तीच आहे की चांगलं झालं तरी नाव त्यांचंच होतं, वाईट झालं तरी नाव त्यांचंच होतं. हा घोळ आहेच आपल्याकडे. आपण कधीही असं म्हणत नाही की एखाद्या अक्षय जोशी या रायटरची फिल्म पडली. आपण म्हणताना काय म्हणतो की एखाद्या नटाची फिल्म पडली. कारण आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट त्या ह्याचा फेस आहे. कळतंय मला काय म्हणायचं ते? आता उदाहरणार्थ आता माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, ठीक आहे. पायाचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा आतले लिगामेंट म्हणजे जेव्हा तुटले होते, ते ज्या माणसाने केले ना तो खूप मोठा हे आहे. पण लोकांना ते दिसत होतं का? लोकांना वरचं प्लास्टर दिसत होतं. लोकांना प्लास्टर कोणी घातलंय? जी गोष्ट दिसते लोक त्याच्याबद्दलच विचारणार ना. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. जसा तो उदाहरणार्थ एखाद्या तुला काहीतरी समजा पेन होत आहे, तू एखाद्या डॉक्टरकडे जातोस, डॉक्टर तुला गोळी देतो, तुला 4 दिवसांनी बरं वाटतं. आता मला बरं वाटतं हे सांगायला जातोस का तू कधी? नाही जात आपण कधी, कारण तो थँकलेस जॉबच आहे. मला तीच गोष्ट हे वाटते की ऍक्टरला माहिती आहे ना की हे कोणाचं क्रेडिट आहे. आता तुला गंमत सांगतो, मी एक कविता लिहिली होती महिला दिनावरची, ते अमेय वाघने ती सादर केली आमच्या शोवरती आणि सादर केली. आणि एक दिवस ती फिरून मलाच आली व्हॉट्सअपवर आमच्या फॅमिली ग्रुपवरती, आणि त्याच्या खाली लिहिलं होतं अमेय वाघने केलेली कविता बघा. हे मलाच माझ्याच फॅमिलीतल्या लोकांनी पाठवलं. तर मला असं झालं की अरे हे मी लिहिलेली कविता आहे.
आता जेव्हा आम्ही ती पोस्ट केली होती फेसबुकला तेव्हा त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये की ही कविता अक्षय जोशीची आहे, पण हे कोण लक्षात देतं? आता उदाहरणार्थ तुला व्हॉट्सअपला रोज एक जोक येत असेल, तो कोणतरी लिहित असेलच ना, पण त्याचं नाव तुझ्यापर्यंत आलं का? तीच गंमत आहे. मी त्या दिवशी आमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलं होतं की आम्हाला सेलिब्रिटी याची काही खास नाही, आमचं काम सेलिब्रिटी होतं तोपर्यंत आम्हाला काही वाटत नाही. आम्ही नाटक केलं, मी जसं म्हटलं दिल तो बच्चाजी नावाचं नाटक केलं. नाटक केल्यानंतर माझी ओळख करून दिली की हा अक्षय जोशी, हा या शोचा रायटर, मी या नाटकाचा रायटर. मला एकाने विचारलं म्हणजे तुम्ही काय करता? मला असं की 56 पानं लिहिली तर मी, ते लोक जे बोलतायत ना ते आधी मला सुचलेलं असतं, मी ते कागदात लिहितो मग ते बोलतात. पण ते स्वाभाविक आहे, ते अनेकांना माहिती नसतं. आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. आता तुला माहिती आहे की मी रायटर आहे, आपल्या दोघांची एकमेकांची ओळख आहे, म्हणून आपण दोघे या विषयावरती बोलतोय, बरोबर आहे. तुझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क येतं, तो टॉवर कोणी उभा केला तुला माहिती आहे? तसंच आहे ना, काही कामं अशी असतात की ज्यांना चेहरे नसतात. आमची स्क्रिप्ट सगळीकडे जाते, आमचा चेहरा जात नाही, म्हणून आम्ही सेलिब्रिटी होत नाही, आम्हाला खूप पैसे मिळत नाही असं नाहीये. आम्हाला आमचे उत्तम पैसे मिळतात. आणि मला ती गोष्ट सगळ्यात जास्त भारी वाटते की सेलिब्रिटी लोक आम्हाला ओळखतात. म्हणजे मला ही गरज वाटतच नाही की माझा फोन नंबर 100 लोकांकडे असावा. 100 लोक ज्या माणसाला ओळखतात त्या माणसाकडे माझा नंबर आहे. मला ती गोष्ट फॅसिनेटिंग वाटते जास्त. म्हणजे तुला ज्या माणसाला तुझ्या कामाची कदर पाहिजे त्या माणसाला ती आहे. मग हे लोक फेमस झाले की त्यांना पाणीपुरी वगैरे खाता येते, आम्ही जातो पाणीपुरी खायला, आम्हाला काय वाटत नाही, काय कुत्रं ओळखत नसतं आम्हाला. पण ते मला भारी वाटतं. म्हणजे मला ती जास्त काही लोक म्हणतात लोक प्रसिद्धीसाठी काम करतात किंवा पैशासाठी काम करतात, मला ती पॉवर खूप आवडते की माझ्या लिखाणातली ती ताकद आहे की जे समोर काहीतरी सादर होतं ते खूप लोकांना आवडतं आणि लोक ते मलाच पाठवतात की किती चांगलं आहे बघ. तर मला ती गोष्ट आवडते, स्वतःला ती आवडते, मला ती गोष्ट किक देते असं म्हणू शकतो. तर म्हणजे एखाद्या स्क्रिप्ट रायटरची साधारण कमाई किती असते जर तुम्ही ओके असाल सांगायला? सांगतो की त्याला काय. आता मी रील लिहितो त्याचे साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये घेतो. रील लिहितो. काही इन्फ्लुएन्सर प्रमोशनल रील म्हणता का? प्रमोशनल रील असेल, जनरल जोक्स असतील, तर ते मी घेतो. त्याच्यानंतर आता मी आता सुद्धा मी शो जो लिहितो तर शोचा युजली साधारणतः जसा तो म्हणजे स्केल वाढते तशानुसार पेमेंट असतं. पण समजा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय, नॉन फिक्शन लिहिताय, तर साधारणतः 15,000 ते 20,000 रुपये तुम्हाला पर एपिसोड मिळतात. पर एपिसोड. त्याच्यात तुम्ही आणखी मोठे असाल तर ते 25,000 पर्यंत पण असतं. न्यू असाल तर साधारणतः 8,000 ते 10,000 पर्यंत तुम्हाला पर एपिसोड मिळतात. असं त्याचे असतात. तर फिल्म लिहिताना फिल्मच्या बजेटनुसार असतं. फिल्मचं बजेट आता युजली असं असतं की 5% रायटरला देतात. 5%. समजा एखाद्या फिल्मचं बजेट समजा 1 कोटी आहे तर त्याच्यातलं 5 लाख रुपये साधारणतः लेखकाचं मानधन असतं. अर्थात हे गोष्टी सगळीकडे वर्क होते याच्यातला भाग नाही. लेखकांना पेळणारेच लोक सगळीकडे जास्त असतात. आधी माझंही तेच होत होतं. मग चिन्मय कुलकर्णी सरांनी माझे कान उपटले. ते म्हणले की इतका कमी पैशात काम करत जाऊ नको, तू चांगला रायटर आहेस. काम चालव जे असतात त्यांना कमी पैसे मिळतात अर्थातच. ज्यांच्या कामाची काहीतरी व्हॅल्यू आहे, ज्यांना तुमच्या कामाची कदर आहे, ते लोक उत्तम पैसे देतात. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणजे फेमस फिल्म स्टार आपल्याला माहिती आहे, जसे शाहरुख खान म्हणा किंवा आपला अशोक सर असतील. तर ह्या फील्ड मधले फेमस पर्सनॅलिटीज कोण आहेत? म्हणजे बॉलिवूड मध्ये म्हणा किंवा मराठीमधले सगळ्यात माझा लाडका आहे तो म्हणजे क्षितिज पटवर्धन. कारण तो नाटकही करतो, तो फिल्मही लिहितो आणि उत्तम फिल्म लिहितो, उत्तम स्क्रीन प्ले रायटर आहे तो. आणि काय म्हणतो, आमच्या पिढीतला तो असा माणूस आहे ज्याने आम्हाला एक विजन क्लिअर करून दिलं की म्हणजे असं ट्रेकिंगला जाताना एक जण जो पुढे जातो बघ तसा आहे तो. तो ज्या पद्धतीने पुढे गेलाय ना, तर आम्हाला माहिती की काय खास खाली असतं आणि कसं वरती जायचं. तर त्यासाठी ते एक कोणतरी खूप मोठं नाव असायला लागतं. तर ते आहेत. बाकी गणेश पंडित आहेत, अंबर हडप आहेत, त्याच्यानंतर निरंजन म्हणून आता माझे मित्र त्याच्यात फिल्म आली होती. सो असे लोक आहेत. किरण यज्ञोपवीत खूप मोठे रायटर आहेत. किरण यज्ञोपवीतांनी मला खूप चांगला कानमंत्र दिला होता की लेखकांनी कधी हे नसतं दाखवायचं की मला काय येतं, त्याची फक्त गोष्ट छान सांगायची असते. तर ते कसं होतं, आम्ही खूप स्पर्धा केल्या, तिथे हे लोक आम्हाला जजेस म्हणून भेटले. मग त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या की हे असं करू नका, हे असं करा. सो करतच ते तयार होतं. बरोबर. ते बघ, 2 दगड असतात. एक दगड असतो काय म्हणतो त्याला, एखाद्या मंदिराचा पाया, आणि एक दगड असतो ते म्हणजे मूर्ती. मूर्तीचा दगड म्हणजे अभिनेता. पण तो ज्याच्या पायावरती उभा आहे
तो लेखक असतो. तर त्याच्यासाठी त्याला मेहनत करावीच लागते. बरोबर. आणि टिकून राहायचं. म्हणजे हे खूप लोक सांगतात आम्हाला, हा खूप लोकांनी दिलेला सल्ला आहे की एका रात्रीत आयुष्य बदलत नाही, पण खूप दिवस काम करायचं, मग ती एक रात्र आयुष्य देते. हो, ते आहे. तसं आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. खूप बोललो बरं मी? नाही, बरोबर.